मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. उद्याच्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज या आठवड्यातला दुसरा कार्यक्रम आहे. परवा सोमवारी आपला एक कार्यक्रम होता, चंद्रशेखर टिळक यांचं सुंदर व्याख्यान होतं. त्या दिवशी पाऊस होता, उपस्थिती खूप कमी होती. आज पाऊस आहे पण उपस्थिती बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. आजचे आपले वक्ते आहेत श्री तेजस कोळेकर. माझे पर्सनल ओपिनियन विचारला तर आमच्या बुक क्लोज क्लबमधले अप टू डेट ड्रेस घालणारे सुटाफुटातले म्हणजे आमचे तेजस कोळेकर. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आज ते एका इंग्रजी पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. नाव आहे फ्रेंड्स ऑफ माइंड. स्वतः तेजस कोळेकर संस्कृती एज्युकेअर ही संस्था चालवतात. त्याचे ते सर्व आहेत. या संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वांना ते छान उपदेश देतात आणि समुपदेशन करतात. आपलं जीवन सुखकर कसं असावं यासाठी त्यांची ती धडपड असते. मध्ये एकदा तेजस कोळेकरने फार छान रेकॉर्ड केलं होतं. आपल्या एज्युकेअर इन्स्टिट्यूटच्या 11 मुलांना ते घेऊन आले होते आणि 11 मुलांनी महाभारतातलं एक एक पात्र सादर केलं अभिभाषणाच्या रूपाने आणि तो कार्यक्रम हिट आणि हॉट झालेला होता. फार सुंदर कार्यक्रम झालेला होता. तो रविवारी आम्ही केलेला होता. असे तेजस कोळेकर आज आपल्याकडे आपले विषय मांडण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्यावरून स्वागत करूया आणि मी तुम्हाला विनंती करतो कार्यक्रम सुरू करा. तर थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी हे एक बुक आहे. बुक फ्रेम्स ऑफ माइंड. त्या बुकमध्ये एक वाक्य आहे, थेअरीज ऑफ पर्सनॅलिटी. तर आपण खूप वेळ असं ऐकलं असेल की पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर आपण बोलत असतो की पर्सनॅलिटी अशी आहे तशी आहे. आणि जर इंटेलिजन्स म्हणजे काय आपण म्हणतो, तर काय वाटतं तुम्हाला? इंटेलिजन्स म्हणजे आपण नेहमी एखादा शाळेत हुशार असेल किंवा एवढंच म्हणजे इंटेलिजन्समध्ये बघतो. पण हे जे बुक आहे फ्रेम्स ऑफ माइंड, हे त्याच्याबद्दल परिचयात आपण करणार आहे. त्याचे फाउंडर आहे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर. ते एक अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्ट आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालं होतं. आणि त्यांना जवळपास 31 हॉनररी डिग्रीज मिळालेले आहेत वेगवेगळ्या कॉलेज, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधून. आणि त्यांनी जे बुक लिहिलेलं आहे हे आहे फ्रेम्स ऑफ माइंड, द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. असं आपल्याला वाटते की एखादा इंटेलिजन्स असू शकतो, बट ॲक्च्युली या बुकमध्ये सांगण्यात आले की कसे वेगवेगळे प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्स असतात. तर आपण जास्त वेळ न करता पुढे जाऊया. गार्डनर हे जे आहेत त्यांनी जवळपास खूप सारे असे आर्टिकल्स लिहिलेले आहेत आणि वेगवेगळे पुस्तकही लिहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये या आर्टिकल्स किंवा या सगळ्या शोधांचा उल्लेख केला जातो. इन 1985 त्यांना एक नॅशनल सायकोलॉजी अवॉर्ड दिलं होतं फॉर एक्सलन्स इन मीडिया. अवॉर्डेड गार्डनर द बुक अवॉर्ड फॉर फ्रेम्स ऑफ माइंड. म्हणजे ह्या बुकला ॲक्च्युली खूप मान्यता आहे. बऱ्याच लोकांना या बुकबद्दल किंवा या इंटेलिजन्सबद्दल खूप कमी माहिती आहे. म्हणजे माझ्या गेल्या 10 वर्षाच्या काउन्सिलिंग काळामध्ये पण आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की मल्टिपल इंटेलिजन्स किंवा वेगवेगळे इंटेलिजन्स कोणते किंवा अशा लोकांचं जरी नाव घेतलं तर खूप लोकांना जास्त त्याची माहिती नाही आहे. त्यामुळे हे मला वाटतं की आपण एक थोडंसं अवेअरनेस करू शकतो. त्यामुळे मुद्दाम मी हे बुक घेतलेलं आहे. कारण जरी सुरुवातीला तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन किंवा काय चाललंय ह्या विचार आला असेल, तर 1 तासानंतर नक्की तुम्हाला कळेल की फक्त इंटेलिजन्स काय हे कळणार नाही, तर तुमच्यात कुठला इंटेलिजन्स आहे हा पण मी थोडंसं तुम्हाला समजवायचा प्रयत्न नक्की करेन.
मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक ह्युमन मध्ये ना 8 प्रकारचे वेगवेगळे इंटेलिजन्स असतात. ओके, द प्रपोर्शन ऑफ विच डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे प्रत्येक माणसाला माणूस टू माणूस हे चेंज होत असतो. आपण सेम कोणीच नाहीये लक्षात. खूप वेळा नेहमी म्हणजे जर पालक वर्ग किंवा इव्हन ऑफिशियल ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर कंपॅरिझन खूप होत असतं की तो करतोय तर तुला काय जमत नाही, किंवा तो अशा पद्धतीने करतो तू तसाच प्रयत्न कर तुला पण जमेल, पण ते प्रत्येकाला शक्य नसते हे आपण सायकोलॉजिकली समजू शकतो. ओके, आणि हे कसं ट्रान्सफर होते, म्हणजे इंटेलिजन्स कसं ट्रान्सफर होते, तर इट इज ट्रान्सफर थ्रू जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे आपण जे अनुवंशिकता म्हणतो, तर त्या अनुवंशिकतेहून हे जेनेटिकली हे इंटेलिजन्स ट्रान्सफर होत असतं. ओके, परत कशाने ट्रान्सफर होऊ शकतं, तर एन्व्हायरमेंट थ्रू ट्रान्सफर होऊ शकते. म्हणजे आता समजा मी इथं रोज येत असेल, म्हणजे मला माहिती आहे की कुठलं काय आहे, मी जवळपास 2020 पासून इथं येतो किंवा मी बऱ्याच पुस्तक परिचय ऐकलेले आणि तिथून मला वाटतं कुठेतरी बुकची ओढ किंवा किती महत्व असतं पुस्तकांमध्ये हे मला कळून आलं. त्याच्या आधी मी इतकं पुस्तक प्रेमी किंवा वाचलं पाहिजे पुस्तक हे मला माहित नव्हतं. तर असंही कुठंतरी आपण स्वतःचं नर्चरिंग करू शकतो. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सला पण इंटेलिजन्स चेंज होऊ शकतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळे प्रकारचे अडॅप्टिव्हनेस असतात. आता अडॅप्टिव्हनेस म्हणजे काय की एकच गोष्ट, आता उदाहरण एखाद्या क्लासमध्ये आता आपण इथं बसलोय आणि पूर्ण जर सेशन संपल्यानंतर प्रत्येकाला आपण एक पेपर दिला आणि जर लिहा म्हटले तुम्हाला काय कळालं, तर प्रत्येक माणूस सेम लिहिल का? नाही ना. तर ह्याला म्हणतात अडॅप्टिव्हनेस. एखादा माणूस मला खूप व्यवस्थित कळालं सगळं कार्यक्रम, एखादा म्हणाल की मला थोडक्यात कळालं, कदाचित थोड्या लोकांना काही आवडणार पण नाही. तर हा आपल्या ब्रेनचा पॅटर्न असतो. जिथं आपण म्हणतो ना थोडेसे लोक खूप रिजिड असतात, त्यांना सारखं सारखं सांगावं लागतं किंवा एकच गोष्ट सांगितली की पटकन कळत नाही, आणि एखादी लोक असतात दुसऱ्याच्या बाजूचं ऐकलं किंवा फोनवर बघितलं तरी आपण चालू करतात काम, म्हणजे काय हे मी ऐकले कुठेतरी हा ते केलं पाहिजे, कोणी सांगितलं नाही तरी पण करतात. तर असं वेगवेगळ्या अडॅप्टिव्हनेस मधून ते लोकही काम करत असतात. ओके, तर दिस इज वाय एव्हरी पर्सन इज युनिक अँड डिफरंट फ्रॉम वन अनदर. प्रत्येक मनुष्य हा स्पेशल आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं बसलेले जरी असतील, जगातले सगळेच व्यक्ती स्पेशल आहेत आणि प्रत्येक माणूस एकमेकांवरून ते वेगवेगळ्या पद्धतीचे आपण होऊ शकतात. तर कोणालाही एकामध्ये लेखण्यात गरज नाही. ते सख्खे भाऊ बहीण असतील, ऑफिसचे असतील लोक, किंवा कोणी नवरा बायको असतील, कोणी असतील, सगळेजण वेगवेगळे आहेत. तो डिफरन्स ऑफ ओपिनियन किंवा डिफरन्स जो आहे तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे, आणि ह्या पुस्तकामध्ये हे खूप व्यवस्थित दिले. तर कशा प्रकारचे वेगवेगळे इंटेलिजन्स असतात हे आपण थोडंसं बघूया. ओके, हे आहेत जवळपास 8 मल्टिपल इंटेलिजन्स. तर आपण सुरुवात करूया कायनेस्थेटिक. तर सगळ्यात पहिला कायनेस्थेटिक म्हणजे काय, तर कायनेस्थेटिक म्हणजे आपल्या बॉडीची एनर्जी, म्हणजे शरीराची ऊर्जा आपण म्हणू शकतो. ही 2 प्रकारे डिवाइड केलेली आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फाईन मोटर आणि ग्रॉस मोटर म्हणतात. फाईन मोटर म्हणजे काय की आपल्या हात किती वळतात, आपल्या हाताची कला काय आहे. बघा, एखाद्या मुलाचा हँडरायटिंग खूप छान असतं, ते दुसऱ्या मुलाला पेन्सिल लीड पकड रे म्हणून पण ओरडावं लागतं. एखाद्याचं ड्रॉइंग खूप छान असतं, पण एखाद्याला 10-15 वेळा ट्राय केलं तरी ड्रॉइंग जमत नाही. कारण का, त्या हाताचं कौशल्य असतं. बारकाईची जी कला आहे, जे आपण ज्वेलरी वगैरे बघतो किंवा ज्वेलर्स लोक असतात जे आर्ट डिझाईन करतात, तर खूप बारकाईने कसे तरी डिझाईन्स तयार करू शकतात. ते प्रत्येकाला जमत नाही, म्हणून आपण त्याला कलाकार म्हणतो किंवा ती कला असते. तर ही कला असंच डायरेक्ट येत नाही, ती आपल्यामध्ये इंटेलिजन्स म्हणून असते. तर जेव्हा आपल्यामध्ये हाताची कला बारीक असेल तर तो माणूस खूप बारीक डिझाईन काढेल, मेहंदी काढेल, रांगोळी काढेल, खूप छान स्वयंपाक करू शकतो, हँडरायटिंग चांगला असू शकतो. तर असं त्याच्यामध्ये फाईन मोटर असेल. ओके, आणि जे ह्या लोकांना जमत नाही तर समजून घ्या की या फाईन मोटर्स थोड्याशा कमी आहेत आपल्यामध्ये. पटकन आपल्याला बारकाईने कुठलंही काम करता येत नाही. उदाहरणार्थ हातातून भांडी डिस्प्यूट पडणं किंवा एखादं काम सांगितलं हाताचं बारकाईचं तर आपल्याला कंटाळा येतो. बुक कम्प्लिशन ज्या मुलांचं खूप होत नाही किंवा इनकम्प्लीट बुक्स असतात, समजून घ्यायचं की आपण याचं फाईन मोटर स्किल्स खूप वीक आहे. दुसरी बाजू कॅनेस्थेटिक्सची येते ग्रॉस मोटर. ग्रॉस मोटर म्हणजे काय की हे आपल्या फिजिकल बॉडी एनर्जी, म्हणजे किती माणूस पटकन थकतोय. एखादा माणूस दिवसभर घरची काम करतो पण त्याला अजिबात थकवा येत नाही, आणि एखादे लोक थोडं काम केलं की नाही मला थोडं वेळ बसायला पाहिजे कारण मला थोडा थकवा येतोय. फिजिकल एक्सरसाइज जे ऍथलीट्स असतात, स्पोर्ट्स प्लेअर असतात, त्यांचं ग्रॉस मोटर चांगला असं आपण गृहीत धरू शकतो, कारण त्यांना रोजचा तो व्यायाम असतोय केला पाहिजे आणि ते केल्यानंतर त्या लेवलला त्यांनी पोहोचतात. जर एखाद्याचं ग्रॉस मोटर वीक असेल तर त्याला ते जमणार नाही. जर लगेच थकवा असेल बॉडीमध्ये, शरीरामध्ये, तर समजून घ्यायचं की आपण ग्रॉस मोटर आपले वीक आहे. ओके, आता ग्रॉस मोटर कुठलेही मेन जे जॉईंट असतात आपले हाताचे म्हणा, शोल्डरचे, मांडीचे, की जिथं आपले जास्त एनर्जी ग्रॉस मोटर मध्ये
निवडली तर. ओके. अजून एक ग्रॉस मोटरमध्ये आपण काय करू शकतो की ह्या लोकांना कुठलाही जर आजार नाही म्हणता येईल, कुठलंही दुःख झालं, जखम झाली, तर पटकन यांची पेन रिटेनिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण, म्हणजे पटकन त्यांना त्रास होत नाही. एखादा मुलगा पटकन चुकून दुसऱ्या पायरीवर पडला आणि जर त्याचा क्रॉस मोटर वीक असेल, तो 2 दिवस पायरीवर बसेल, नाही मी पडतोय म्हणून. पण ज्याची जास्त स्ट्रॉंग असेल, तो माणूस हा ठीक आहे, लागले, ओके, मला तो परत पुढे कामाला जाईल. तर ही पहिली इंटेलिजन्स आहे आपण या बुकमध्ये जे सांगितलेली. दुसरी इंटेलिजन्स आहे म्युझिकल इंटेलिजन्स. आता म्युझिकल इंटेलिजन्स म्हणजे काय, की ह्या लोकांना गाणं एकतर ऐकायला आवडते किंवा गाणं म्हणायला आवडते. तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काय असते की त्या लोकांचा जो संभाषण असतं तेही खूप अगदी म्हणजे प्रेमळ वाटते. म्हणजे त्या लोकांचं बोलणं जे असते ते अगदी प्रेमळच वाटतं. म्हणजे या लोकांनी ओरडलं तरी आपल्याला बरं वाटते, तुम्ही ओरडा जरा अजून बरं वाटते, कारण त्या आवाजामध्ये ते प्रेम असतं त्यांचं. ते आपण किंचाळणं किंवा थोडंसं कशी लोक म्हणजे रफ असतात, त्यांचा नॉर्मल बोलणं ऐकलं तरी बाबा तू जास्त बोलू नको असं वाटतं. तर अशा पद्धतीने म्युझिकल इंटेलिजन्स असतं. थोड्या मुलांना बघा, अभ्यास करताना जर ते म्युझिक ऐकत असतील तर लवकर अभ्यास होतो त्यांचा. तर म्युझिकल इंटेलिजन्स म्हणजे काय, की ज्यांना गाण्याची आवड असते किंवा जे गाणं म्हणायला प्रेरित, म्हणजे स्वतः गाणं म्हणत असतील किंवा ते बाथरूम सिंगर म्हणू शकतो किंवा स्टेजवरचे सिंगर, तर यांना नेहमी म्युझिकची खूप आवड असते, म्युझिकवर खूप प्रेम असते, असं हे म्युझिकल इंटेलिजन्स असं ते मानतात. त्याच्यानंतर जे येतं ते नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स येते. आता नॅचरलिस्टिक म्हणजे या शब्दातच तुम्हाला कळालं असेल की नेचर. नेचर म्हणजे या लोकांना निसर्ग खूप आवडतो. म्हणजे आपण काय पाऊस पडायला म्हणणार, ते जो भिजून येणार, पाऊस पडल्याचा होते भिजून ये, आपल्याला आवडते. पाऊस आला की म्हणजे बाहेर जाणं, त्यांना निसर्ग खूप आवडते. पाणी असेल, बीच असेल, डोंगर असेल, झाडे असतील, या सगळ्या गोष्टी खूप या लोकांना आवडतात. आणि त्यांचं नेचर कसं असतं की ह्या लोकांना थोडेसे प्राणी, पेट्स जे असतात ते पण खूप आवडतात. झाडं लावणं, एखादी माती बघून पटकन ओळखलं की कसली माती आहे, एखादं कुठले झाड बघणं, ते पान कुठलंय, पाला कुठलाय, कशाचं झाड आहे, याची माहिती त्यांना नॅचरली असते, त्यांना ओढ असते किंवा निर्माण असते की आपण एखादं माती झाड म्हणजे कुठलं झाड आहे, ते कसं वाढतंय. तेच प्रत्येकाला त्याची आवड नसते, पण थोड्या लोकांना मुद्दामून आवड असते की एखादं झाड मुद्दाम घ्यावं, आपण घरात लावावं किंवा त्याला किती पाणी लागतं हे नॅचरली त्यांना कळत असते. तर ह्याला म्हणतो आपण नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स करतो. ओके. नेक्स्ट आहे इंटरपर्सनल स्किल्स. इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे काय, की ह्या लोकांना एकमेकावर खूप प्रेम असतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीवर पण तितकंच प्रेम, तेवढीच काळजी असते जेवढी हे स्वतःवर करतात. आणि ह्या लोकांचे शक्यतो भरपूर मित्र असतात, म्हणजे भरपूर लोकांचे संभाषण असतं, एक मोठा सोशल सर्कल असतो. त्या लोकांना कधी आयसोलेटेड राहायला आवडत नाही. त्या लोकांना नेहमी मित्र लागतात, नेहमी कोणी ना कोणी आजूबाजू पाहिजे. कोणी जर नसेल तर या लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळं इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे काय, इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे या लोकांना पटकन मैत्री करता येते. तर उदाहरण सांगायचं म्हणजे आपण इथं बसलोय, तुमच्या आजूबाजूची लोक जर समजा तुमच्या ओळखीची नसतील आणि जर हा इंटेलिजन्स तुमच्यामध्ये असेल तर मुद्दा पण ओळख करणार, कुठून आला, कुठं राहता, पहिल्यांदा आला का कार्यक्रमाला, रोज येता का, प्रत्येक वेळेला येता का, हे जास्त म्हणजे नॅचरली त्यांना वाटतं की आपण विचारपूस केली पाहिजे. हे इंटरपर्सनल स्किल्स. शक्यतो असे लोक लिडरशिप क्वालिटी किंवा मॅनेजमेंटमध्ये काम करतात. मॅनेजमेंटपेक्षा तिथं टीम स्पिरिट असतो. म्हणजे जो मनुष्य सगळ्या लोकांना घेऊन जातोय ना, तो हा माणूस असतो. या माणसामुळे कदाचित पूर्ण टीम उभी असते, कारण तो सगळ्यांशी संपर्क असतो, सगळ्यांशी संवाद करत असतोय. आणि त्यामुळं त्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की नाही हा म्हटलं ना तर मी काम करणार. तर एक लीडर आपण जो म्हणतो तर तो हा इंटरपर्सनल वाला असतो. इंटरपर्सनल इंटेलिजन्स. नेक्स्ट आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. आता इंट्रा आणि इंटर मध्ये खूप मोठा फरक आहे. इंटर म्हणजे हा लोकांशी कनेक्ट होतो, इंट्रा म्हणजे हा स्वतःशी कनेक्टेड असतो. याला आपल्याबद्दल खूप माहिती असते किंवा आपली सगळ्यात पहिला काळजी करत असतो या माणूस. उदाहरणार्थ एखादा मॅनेजमेंट मधला माणूस असेल किंवा सीईओ असेल, बॉस असेल किंवा घरचा मेन माणूस असेल, जो पहिला म्हणजे आपला म्हणजे पहिला मला माझ्याबद्दल जास्त काळजी, त्याच्यानंतर दुसऱ्या लोकांची काळजी. आता परत मला असं उदाहरण जर घेतलं तर आपण आजूबाजू बसलोय, पण जर नंतर उठून जाताना तुम्हाला विचारलं की तुमच्या बाजूला कोण बसलं होतं, ते मला माहित नाही, कोण का माहित नाही, तर नाही त्याने बोलले नाही पण मी पण बोललो. तर अशा पद्धतीने कधी जेव्हा होतं तर ह्या लोकांचं कसं स्वतःवर खूप ओढ असतो, म्हणजे मी का बोलू पाहिजे, त्यांनी बोलते तर परत बोलून घेईन. पण हे लोक उत्कृष्ट बिझनेसमॅन असतात, खूप चांगले सल्लागार असतात आणि ह्या लोकांना अगदी व्यवस्थित कळत असते की कसं लोकांशी म्हणजे आपण बोललं पाहिजे, आपलं काम कसं करून घ्यायचं म्हणू शकतो आपण. तर मॅनेजमेंटचे लोक हे असतात. कुठलंही ब्रँड बिल्डिंग असेल तर ह्या लोकांच्या हाताने खूप छान होऊ शकते. म्हणजे अथॉरिटी जर देऊन तुझ्यावर ही जबाबदारी दिली, तू सांभाळ म्हटलं तर हे लोक कधीही म्हणजे नाराज करणार नाहीत. अशा पद्धतीची पर्सनॅलिटी या लोकांची असते. तर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स हे मोठमोठे
मोठे लोक, बिझनेसमॅन, मोठ्या अहद्यावर बसलेले लोक आपण म्हणू शकतो, हे असे लोक असतात. ओके, मी तुम्हाला फक्त इंटेलिजन्स सांगतोय, नंतर मी सांगेन की कोण कसे लोक कुठं कसे कसे बसू शकतात. ओके, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय की ह्या लोकांना बोलायला खूप आवडतं. उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस, किशोर सरांसारखा माणूस, किंवा एखाद्या शाळेतले जे टीचर्स असतात, प्रोफेसर्स असतात, लॉयर्स असतात, तर अशा लोकांना बघा म्हणजे माईक सोडा म्हणून सांगावं लागतं, त्याशिवाय सुटत नाही. पण नेहमी म्हणजे बोलायची इच्छा असते या लोकांना, आणि बोलून मी कसं कसं समजू, म्हणजे कुठल्या कुठल्या शब्दात मी तुम्हाला समजू शकतो, ही त्यांना खूप माझी इच्छा असते. जरा 2 शब्द बोला म्हणजे 2 शब्द बोलणार नाही, ते 20 शब्द बोलते. कारण काय, ती बोलायची इच्छा असते त्यांना, की मला या क्राऊडला संवाद साधायचा आहे, त्या लोकांना अजून नीट समजून सांगायचं आहे, ती कला माझ्यात आहे, की मला आवड आहे. अशामुळे ते लिंग्विस्टिक असतात. आणि हे शक्यतो शाळा क्लासमध्ये वगैरे जे बडबडे लोक असतात, ज्यांना बाहेर काढलं जात आहे, हे लोक लिंग्विस्टिक आहेत म्हणून समजतात. कारण त्यांना कितीतरी गप बसा म्हटलं तरी ते बोलतच असतात, त्यांना गप्प बसू शकत नाही. ओके, आणि हे अजून एक लँग्वेज मध्ये काय येते की हे खूप चांगले ऐकणारे वक्ते पण असतात, ते ऐकणारे पण असतात. म्हणजे हे ना, एकदा जर काही गोष्ट सांगितलं तर ती प्रॉपर डोक्यात त्याच्यात फिक्स होते, परत परत सांगावं लागत नाही. म्हणजे लिहिणं जरी कमी असेल तरी ऐकलेला शब्द हे कधी विसरत नाही, म्हणजे इतकी स्ट्रॉंग मेमरी त्यांची लँग्वेज मध्ये असते. तर हे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असते याची. ओके, त्याच्यामध्ये अजून एक लँग्वेज मध्ये काय येतं की हे खूप चांगले रायटर्स असतात. म्हणजे त्यांना भाषा, म्हणजे एखादा शब्द, आता उद्याचं जर आर्टिकल तुम्ही पेपरला बघितलं तर ते किशोर सरांचं असणार, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी लिहितात, म्हणजे उदाहरण मी द्यायला, कारण मला माहित आहे त्यांचे आर्टिकल मी वाचतो, त्यांनी जेव्हा लिहितात तेव्हा बघतो आपण की कशा पद्धतीने ते लिहिलं जातं. ते शब्दाची रचना असते, त्याला खूप महत्व आहे. नुसतंच लिहा म्हटलं की ते कळते की अरे कळते, पण इतकं व्यवस्थित वाचता येत नाही किंवा वाचायला मजा आली नाही असं वाटतं. तसे लेख लिहिणारे, न्यूजपेपर्समध्ये ब्लॉग रायटर्स, कंटेंट रायटर्स जे असतात, ह्या सगळ्या लोकांना आपण या लिंग्विस्टिक मध्ये म्हणू शकतो. कारण त्यांना कशा शब्दामध्ये नीट व्यक्त करायचं आहे, त्यांना ते शब्द मिळतात बरोबर, अडकत नाही त्या शब्दामध्ये. आणि एखाद्याला ओरडून बोलायचं तरी चांगले शब्द मिळतात, आणि एखाद्याला प्रेमाला सांगायचं असेल तरी ते शब्द असतात. म्हणजे त्यांच्याकडे शब्द भंडार भरपूर असतो, आणि कशा पद्धतीने समजवायचं हे अगदी त्यांना व्यवस्थित कळत असतं. असा हा लँग्वेज लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असं म्हणतात. ओके, नेक्स्ट आहे लॉजिकल इंटेलिजन्स. मला वाटतं हा खूप महत्वाचा इंटेलिजन्स आहे, कारण आयुष्यामध्ये आपण निर्णय जर घ्यायला शिकलो नाही तर काहीच करू शकत नाही, किंवा निर्णय जर चुकीचे घेत राहिलो तरी खूप नुकसान होतं. तर लॉजिकल इंटेलिजन्स हे असं सांगतंय की ज्या लोकांचं कॅल्क्युलेशन्स, रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स, हे जे नंबर्सवर आहे ना, ज्यांना प्रेम असते ना, हे लॉजिकल लोक असतात. किंवा प्रत्येक गोष्टी थोडासा माझा पहिला पहिला बघतो, हे लॉजिकल लोक असतात. प्रत्येक वेळेला कुठलेही कॅल्क्युलेशन नंबरवर असेल, तोंडपाठ असते लगेच, हा हे असं असं ओके होऊ शकतो. अंदाज घेणं जे असतो हे लॉजिकल इंटेलिजन्स या लोकांचं काम असतं. आणि खूप वेळा आमच्याकडं काउन्सिलिंगला मुलं वगैरे येतात, त्यावेळेला आम्ही असे टेस्ट वगैरे करतो, ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट वगैरे जे असतात. तर तिथं ज्या वेळेला लक्षात येते की एखाद्या मुलाचा लॉजिक वीक आहे, तर खरोखर खूप म्हणजे ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ह्या लोकांना नेहमी प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये अभ्यासच नाही तर उद्या जॉब असेल, मित्रमैत्रीण असेल, रिलेशनशिप असेल, किंवा एखादा बिझनेस असेल, काही असेल, प्रत्येक वेळेला त्यांना निर्णय घेण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि हे प्रत्येक वेळेला चुकीचे निर्णय पण घेऊ शकतात. त्यामुळं आधीपासून आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं आहे. तर लॉजिकल इंटेलिजन्स काय सांगते की मॅथमॅटिक्स, रिझनिंग, आता एक एक मुलं बघा, म्हणजे काही उत्तर दिले की मस्त पटकन उत्तर देतात, हे लॉजिकमुळे. आणि तोच एक मुलगा लगेच नेहमी हास्य असतं त्याच्यावर की ह्याला काही येत नाही बोलता, हा उलटाच बोलतोय, तिला अरे कधीतरी आपला विचार करून बोलायचा म्हणतो, त्याचं लॉजिक वीक असते. त्यांना काय पटकन गोष्टी सुचत नाही, एवढाच फरक आहे. त्यांना कधी कधी उशिरा सुचतील किंवा लेट सुचते, पण त्यांना सुचत नाही असं नाही, पण लगेच जो बोलतो ना त्याला आपण हिरो समजतो. हे युजली आपल्या इंटेलिजन्स मध्ये येते. क्लासमध्ये टीचरने एक प्रश्न विचारले आणि जो हात वरतून लगेच बोल, हा तू हुशार, बस बाकी सगळे धड. असं नाहीये, प्रत्येक सगळ्या विद्यार्थ्यांना येत असते, पण पटकन जो बोलणारा माणूस असतो ना त्याचं लॉजिक इंटेलिजन्स चांगला आहे. मॅथ्स, रिझनिंग, कॅल्क्युलेशन चांगलं आहे, अंदाज घेणं चांगलं आहे. तर हे लॉजिक हे अशा पद्धतीनं आपण समजू शकतो की लॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय. ओके, नेक्स्ट आहे व्हिज्युअल इंटेलिजन्स. आता व्हिज्युअल इंटेलिजन्स म्हणजे काय की एखाद्याला जर मी सांगितलं की आपल्या आजच्या कार्यक्रमाला कसं कसं यायचं, मी सांगितलेल्या डायरेक्शनला तो पोहोचू शकतो. हा तुम्ही सांगितलं हा सर्कल असतो आतमध्ये, तिथे एक त्याच्या पुढे एक म्हटलं म्हणजे पेट्रोल पंप असेल, त्याच्या पुढे गणपती मंदिर असेल, हा मी आलो बरोबर तुम्ही सांगितलं. म्हणजे काय, व्हिज्युअल मेमरी चांगली असते त्याची. किंवा एखाद्या ठिकाणी आपण एकदा जाऊन आलोय, त्या स्पॉटला परत जायचं असेल, हा मला माहिती आहे, एक्झॅक्ट ठिकाणी एक्झॅक्ट गल्लीत त्या घराला घेऊन जाणार माणूस, कारण का त्याची व्हिज्युअल मेमरी चांगली असते. आणि खूप अशी लोक आहेत बघा ज्यांना मला आठवत नाही,
मागच्या वेळेला काय 4 वेळा जाऊन नाही तरी मला आठवत नाही, मला कोणतरी पाहिजे सांगणार. असं नेहमी ज्यांना वाटत असते तर त्यांची व्हिज्युअल मेमरी वीक असते. आता जर सगळ्यात समजा तुम्हाला एक ड्रॉइंग पेपर दिला आणि सगळ्यांना म्हटलं की चला हत्ती काढा सगळे, तर प्रत्येकाचा हत्ती वेगळा असेल की नाही? का तर तो व्हिज्युअल इंटेलिजन्स मुळे. कारण हत्ती कसा दिसतोय हे बघायची पण बारकाईची कला आहे. कदाचित हत्ती म्हणजे एखादा व्यक्ती 4 पाय एक शेपूट सोंड काढून दिले, हे घ्या हत्ती. एखादा माणूस त्या हत्तीचे नख पण नीट काढेल. एखादा माणूस त्याच्या डोळ्याचे आय लॅशेस पण नीट काढेल. एखादा माणूस त्या शेपटीवरची केस पण नीट काढेल. तर ते बघायचं म्हणजे किती 3D आपण म्हणतो ना 3D इमेजिंग, तितकं त्यांच्या व्हिज्युअल इमॅजिनेशन मध्ये ती 3D ताकद असते, तेवढं डीप त्यांनी बघू शकतात. तर हे व्हिज्युअल इंटेलिजन्स वाले लोक असतात. शक्यतो आपण यांना इंजिनियर किंवा जे इंटिरियर डेकोरेटर वगैरे जे असतात, तर हे आपण ह्या कॅटेगरीत असतात त्या लोक म्हणू शकतो की त्यांना बघून अंदाज येतो की ही एवढी जागा आहे, इथं काय करू शकतो. बघून अंदाज घेऊ शकतात हे लोक, हा इथं हे आपण करू शकतो. पण जर हे वीक असेल तर त्यांना काही करणार. साधा किती खुर्च्या अंदाजे असतील नाही मला माहित, म्हणजे बघून कॅल्क्युलेशन घेता येत नाही या लोकांना, वीक असतात. दुसरी अजून एक गोष्ट आपण व्हिज्युअल इंटेलिजन्स मध्ये जर विचार करायचे तर एक एक मुलं बघा अभ्यास करताना फक्त वाचतात डोळे बंद करून. झालं का? हा आलं. उद्या एक्झाम मध्ये नाही विसरलो. कारण का ते फक्त वाचून जातात. कारण ती इंटेलिजन्स त्यांची कमी असते, वीक असते. व्हिज्युअल इंटेलिजन्स कमी असल्यामुळे काय होते, त्यांची मेमरी राहत नाही. आणि एक एक ज्या मुलांची स्ट्रॉंग असते अशीही मुलं आहेत म्हणजे आम्ही बघितलं की फक्त एकदा वाचणार, लिटरली ते बुक स्कॅन झाल्यावर काय आहे समजायचं की उद्या तो तसाच लिहून येऊ शकतोय पेपर, कारण का एकदा वाचले. एकदा बघितलं की मला कळालं, मला परत त्याच्यावर रिवाइज करायची गरज नाही. असे हे वेगवेगळे मल्टिपल इंटेलिजन्स हे याच्यामध्ये असतात. ओके, तर हे जे डॉक्टर हॉवर्ड गार्डनर आहेत त्यांनी एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स आणि मॉरल इंटेलिजन्स याच्यावरती आता काम सध्या चालू केले, पण त्यांना अजून सफिशियंट इतका एव्हिडन्स मिळालेला नाहीये, त्यामुळे अजून ते पेंडिंग आहे. पण हे 8 तरी आहेत. एक्झिस्टन्स इंटेलिजन्स बद्दल सांगायचं म्हणजे ज्या लोकांना काहीही घेणं देणं नसतं, समाज, लोक, संबंध, आणि हे फक्त अशा वाक्यात असतात, मी का जन्मलोय, काय ध्येय आहे माझा या जन्मात, म्हणजे धर्तीवर येण्याचा किंवा पृथ्वीवर येण्याचा, भारतात येण्याचा, ह्याच घरात येण्याचा, म्हणजे स्पिरिच्युअल म्हणू शकतो आपण. हे लोक शक्यतो स्पिरिच्युअल इंटेलिजन्स मध्ये जास्त असतात की मी का जगतोय, माझा उद्देश काय, मी आलोय खाऊन पिऊन मजा करा, पार्टी करा किंवा प्रॉपर्टी गोळा करा, चांगलं नाव कमवून जावा, ह्याच्यात नसतात ते. मी आलोय तर काहीतरी समाजाला देऊन जाऊ शकतो काय, माझ्यामुळे काहीतरी कोणाला मदत होऊ शकते काय, हे एक्झिस्टेन्शियल लोकांचे आहे. पण अजून त्यांना तितका पुरावा मिळाला नाही असं ते म्हणतात बुकमध्ये. हे तेव्हाचं बुक आहे, त्या बुक प्रमाणे असं आहे की त्यांना अजून पुरावा नाही मिळालाय म्हणून त्यांनी केलेले नाही. पण बऱ्यापैकी एक्झिस्टन्स इंटेलिजन्सचे खूप सारे आता म्हणजे बुक्स आलेले आहेत किंवा त्याच्यावर बराच रिसर्च आता होत आहे. आणि खूप लोक आता ह्या गोष्टीला पण मानतात की हो, ह्या गोष्टीचं पण महत्व आहे आणि प्रत्येकाला ते जमत नाही. एखादं साधा चॉकलेट जरी असेल तर तुम्ही कोणाला द्या म्हटलं तर मी कशाला देऊ, मला दिलेलं आहे. एक लाईन मध्ये लागून मिळाला तुम्हाला प्रसाद असेल बघा, प्रसाद तुला माझा मी खाणार असेल. पण एखादे व्यक्ती असतात जो बांधून घेऊन घरात जाऊन सगळ्यांना वाटून खाणार, तुम्ही खाऊ. ते एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स वाले असतात की त्यांना दुसऱ्यांना देण्यात मजा असते, दुसऱ्या लोकांचं सुख मजा बरं वाटतं की माझ्याकडून त्यांना मिळालं ना तर मला बरं वाटतं. हे असे लोक असतात. स्पिरिच्युअल आपण क्वेश्चन म्हणू शकतो या लोक, म्हणजे यांना स्पिरिच्युअल खूप आवडते. प्रत्येक वेळेला भांडण मिटवायला हे लोक जात असतील, भांडू नका सांगणारे हे लोक असतात. आणि हे जर कमी असेल, म्हणजे हा इंटेलिजन्स कमी असेल, तर आपण ज्या जगात समाजात पूर्ण सगळीकडे बघत आहोत की जिथे जिथे व्हायलन्स होत आहे, भांडणं होत असतील, काही होत असतील, पण तरी पण लोक मजा घेत असतील, तर ह्या लोकांचं स्पिरिच्युअल क्वेश्चन खूप कमी असं समजायचं. आणि त्यांना त्याचा काही फरक वाटत नाही, कारण त्यांना मजा येते त्या गोष्टी. असे वेगवेगळे इंटेलिजन्स या डॉक्टरने खूप प्रपोज केले. आणि मला वाटतं हे जर प्रत्येकाने आपण समजून घेतलो तर आपण जर आपल्यातले इंटेलिजन्स समजू शकलो तर खूप छान आहे. पण ह्या बुकचा हेतू काय माहित आहे की आपण आपल्या बरोबर जर आपल्या घरचे जे लोक आहेत, नवरा बायको असेल, मुलं असतील, आई बाबा असतील किंवा अजून कोणी असेल, मित्र मैत्रिणी असतील, यांचा पण इंटेलिजन्स जर समजून घेऊ शकता तुम्ही, तर तुम्हाला खूप सोपं होईल एखाद्या माणसावर जगणं. कारण नेहमी तीच तक्रार आणि तेच व्याप असल्यामुळे आपल्याला उत्तर नाही मिळत किंवा काय करायचं कळत नाही. पण ह्या बुकमुळे किंवा ह्या सगळ्या व्याख्यांमुळे आपल्याला अंदाज येतो की बरोबर खूप लोक वेगळी वेगळी आहेत आणि ती कशी वेगळी हे आपल्याला समजायला पाहिजे. मी थोडे उदाहरणं पण नंतर देईन. पण मला सांगा की हा जो इंटेलिजन्स पॅटर्न तुम्ही बघितला, तुम्ही फक्त याचं थोडंसं, मी नाही म्हणत की 100%, पण थोडासा इंटेलिजन्स माझा कुठला आहे असं थोडंसं सांगू शकता का? म्हणजे आपली थोडीशी चर्चा होईल. कोणाला लक्षात येते का की हा, हे माझ्या थोडं जास्त आहे वाटतंय किंवा हे कमी आहे वाटतंय म्हणून कदाचित मी असं आहे, असं काही लक्षात येते काय? व्हिज्युअल कमी. व्हिज्युअल कमी. ओके सर.
एक्झॅक्टली व्हिज्युअल इंटेलिजन्स सांगायचं म्हणजे आपल्या जे डोळे असतात की नाही त्याच्या एक्झॅक्ट मागं त्याला एक परायटल लोब म्हणतात. त्या परायटल लोबची भूमिका ते सॉरी ऑक्सिपिटल लोब म्हणतात. ऑक्सिपिटल लोबची भूमिका असते बघण्याची आणि हा बरोबर आपल्या डोळ्याच्या मागं असतो बघा. म्हणजे जे आपण सायन्स फिजिक्स शिकलेले लोक माहित असेल की जसा तो कॉन्व्हेक्स उलटा होतो मागं चित्र उलट होतं एक्झॅक्टली इथं. त्यामुळे ज्या लोकांच्या ऑक्सिपिटल लोब वीक असतात शक्यतो आम्ही बघतो की या लोकांना चष्मा असतो किंवा डोळ्याचे रिलेटेड प्रॉब्लेम्स हे येतातच. म्हणजे सायंटिफिक स्टडी आहे सर. त्यामुळे ऑक्सिपिटल लोब बरोबर सांगितलं ठीक आहे. तर व्हिज्युअल वीक आहे ओके ठीक. स्ट्रॉंग आहे ते पण सांगा सर. काय वाटतं तुम्हाला? स्ट्रॉंग विथ लॉजिकली. म्युझिक स्ट्रॉंग आहे ओके बरोबर. तुम्हाला गाणं ऐकलं की बरं वाटतं. सर लॉजिक स्ट्रॉंग आहे. लॉजिक म्युझिकल. लॉजिक आणि म्युझिक दोन्ही स्ट्रॉंग आहे ओके. म्हणजे खूप सारं तुम्ही गाणं म्हणताय गाणं कंपोज केलंय नाही ऐकताय ऐकायला बरं वाटतंय. लॉजिकल शक्यतो लाईफचे निर्णय बऱ्यापैकी खूप चांगले घेताय तुम्ही हरकत नाही म्हणायला. व्हेरी गुड. आणि कुणाला सांगायचं? म्युझिक आणि लिंग्विस्टिक अँड स्ट्रॉंग येस. आणि काकडे यांचे सर्वांची वाकडे त्यामुळे इंटरपर्सनल हे एक्सेप्टन्स खूप असलं पाहिजे. इंटरपर्सनल कमी आहे पण मित्र आहे कदाचित. कारण मी सांगतो असं होतंय. आणि लॉजिक आणि म्युझिक आणि लँग्वेज सरांचं जास्त असल्यामुळे कसं आहे त्यांच्याकडे शब्द रचना आहे. म्हणजे ते बोलले तरी गाणं म्हणत असं वाटतंय आपल्याला कधी कधी. त्यामुळे ते सूर कसं द्यायचा बोलण्याला पण तो नॅचरली घेऊन जातं. असून कोणाला थोडं ऍड करायचंय? येस सर. माझ्या बाबतीत असं होतंय की आपण तुम्ही तर लेक्चर देत आहे काय सर? तुम्ही तुमचं लेक्चर आपण हो ऐकतो की हो. नाही त्यावेळेला तो सब्जेक्ट घेत घेत त्याच्याबरोबर आणि बाकी सब्जेक्टवर त्यामुळे कन्फ्यूज होऊन मी दुसऱ्या ह्याच्यात जातो. ओके. तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की आपण हे ऐकतोय हम्म. पण दुसऱ्या विचार करत असतो. हम्म. त्यामुळे काय होतं मेमरीवरती परिणाम होतो. ओके त्यामुळे तुम्ही काही काय वेळेला स्मरणात राहत नाही. ओके ओके. सर ह्याला मी एक गोष्ट सांगेन की खूप सारे लोक असं म्हणतात की मी खूप विसरायला लागलोय आता किंवा ओव्हर थिंकिंग व्हायला लागले. तर ह्याचा अर्थ काय माहिती काय तुम्ही एखाद्या गोष्टीकडे इतकं लक्ष देऊन बघताय की दुसऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ते थोडेसे अनफोकस किंवा झूम आउट होतात असं म्हणू शकतो आपण. त्यामुळं तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. पण कसं आहे की ते विशिष्ट प्रकारे थोडं लिमिटेड असू शकते. कॅनेस्थेटिक एनर्जी बद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? परंतु माझं इमोशनल वाढते त्यामुळे. इमोशनल वाढतंय ओके ओके. भावनिक तुम्ही जास्त तुम्हाला मग त्यावेळेला मग लोकांशी संबंध जास्त ठेवायला आवडतात किंवा बोलायला आवडत असेल. ओके. अजून कोणाला काय सांगायचं? इंटेलिजन्स पहिला इकडे एनिवन एल्स? थोडासा अंदाज आला असेल की काय किंवा एखाद्या तुमच्या घरच्या कोणाच्या मुलांचा बायकांचा विचार आला असेल त्यांचंही सांगू शकतात की हा हे इंटेलिजन्स असतं. म्हणजे आजपासून थोडीशी अंडरस्टँडिंग चेंज रोजचं त्याच्यापेक्षा थोडी आज अंडरस्टँडिंग चेंज होईल आपलं. ओके. इकडे तुम्हाला काय सांगायचं? एनिथिंग? थोडंसं लक्षात येते बघून मला की हा ठीक आहे हे इंटेलिजन्स आहे माझ्यात किंवा हे कमी आहे किंवा हे जास्त आहे किंवा माझ्या कोणाच्या घरच्यांमध्ये मित्रांमध्ये हे जास्त आहे कमी आहे थोडंसं बघून लक्षात येते असं काही समजतंय? नाही? बरं आपण पुढे जाऊया मग. हा ग्राफ एक 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 मी तुम्हाला ऍक्च्युली सांगितले फक्त तुम्हाला एक नजर तुम्ही करू शकता की लॉजिकल इंटेलिजन्स एक एक कसे असतात. आता ह्या लोकांचे पॉसिबल करिअर्स वगैरे काय असू शकतात असं पण याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्या माणसाचा लॉजिक इंटेलिजन्स खूप हाय आहे ओके तर ह्यांचं ॲबिलिटी टू हँडल लॉंग चेन्स ऑफ रिझनिंग हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय. प्रत्येक वेळेला हे लॉजिकल लोक प्रत्येक वेळेला प्रश्न विचारणार कशाला काय कोणासाठी कोणाला. नेहमी प्रश्न भरपूर असतात नेहमी आणि समाधान होत नाही. प्रश्न किती विचार तरी अजून प्रश्न असतात कारण ती चौकशी करायची बुद्धी आपण म्हणतो ना चौकस बुद्धी. पण तो स्वभाव असतो की मला खूप प्रश्न विचारायचे आणि प्रश्नाचे उत्तर दिलं नाही किंवा मला बरोबर वाटत किंवा आवडत नाही मला ते पाहिजे इन्फॉर्मेशन असं वाटतं. ओके. थोडे करिअर्स असू शकतात की डॉक्टर्स इंजिनियर्स सायंटिस्ट मॅथमॅटिशियन अकाउंटंट हे लोक या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात. म्हणजे जर आपण खूप वेळा काय होतं तर मी पुढच्या स्लाइडमध्ये बोलतो करिअर बद्दल काय होतं ते लँग्वेज आहे मी तुम्हाला म्हणजे हे परत एक्सप्लेन केले. त्याच्यामध्ये रायटर्स लॉयर्स जर्नलिस्ट स्पीकर्स ट्रेनर्स कॉपी रायटर्स टीचर्स पोएम लिहिणारे ओके हे सगळे लोक लँग्वेज मधले असू शकतात. इंट्रापर्सनल वाले बघा हे सायकोलॉजिस्ट सायकोलॉजी प्रोफेसर थेरपिस्ट काउन्सिलर एंटरप्रेनर नॉवेलिस्ट ओके रिसर्चर्स फिलॉसॉफर रिलिजियस लीडर सोशल वर्कर्स हे सगळे लोक इंट्रापर्सनल कारण ह्यांना स्वतःला आधी ओळखलं पाहिजे तर हे दुसऱ्या लोकांना बरोबर हँडल करू शकतात. ओके. इंटरपर्सनल मध्ये एज्युकेटर कोच मेंटर प्रिन्सिपल मॅनेजर नर्स वर सोशल वर्कर पॉलिटिशियन लोक तिथं बोलायला पाहिजे भरपूर आपल्याला. ओके. पॉलिटिशियन डिप्लोमॅट लोक
एक्झिक्युटिव्ह, HR प्रोफेशनल, सेल्स प्रोफेशनल या लोकांना खूप मिक्स व्हावं लागतं लोकांमध्ये नेहमी. आणि आपले जे शब्द असतील, आपले जे विचार असतील, जे समोरच्या डोक्यात व्यवस्थित मांडावे लागतात. तर इंटरपर्सनल स्किल्स ज्यांच्याकडे आहे ते त्यांना इझी होते, नाही तर मग खूप डिफिकल्ट होते. मला एक गोष्ट लक्षात येते, मी ज्या वेळेला माझ्या खूप करिअरच्या आधी म्हणजे 20 वर्षा आधी असेल, मी एका कॉल सेंटरमध्ये काम करायचो. तर तिथं माझा पहिलाच दिवस होता. पण मला माहित नव्हतं सगळे इंटेलिजन्स असते किंवा काय असते. आणि जनरल ट्रेनिंग आम्हाला दिले होते की ठीक आहे, हे कॉल चालले की असं आहे हॅलो म्हणायचं. ही एक बजाज फायनान्सची कंपनी होती, तुम्हाला कॉल येत असतं बजाजमधून बोलतोय म्हणून. 20 वर्ष आधी 1-1.5 महिन्यात मी इथं काम केलं. तर ज्या वेळेला आम्ही फ्लोअरवर गेलो तर त्यावेळेला आम्हाला सांगितलं कसं बोलायचं, कसा कॉल घ्यायचं, काय सांगायचं त्यांना. तर मी जेव्हा सुरुवात केलो तर तो दिवस माझा चांगला गेला. 2-3 दिवस झाल्यानंतर असं लक्षात आलं की माझ्याबरोबर एक मुलगी जॉईन झाली आणि 5व्या-6व्या दिवशी ती रडत होती, म्हणजे रोज रडायची. कारण ते टीम लीडर खूप तिला फोर्स करायचे की तुझा रिझल्ट येत नाही, तुझ्याकडे एक पण सेल होत नाही, कॉल होत नाही. आणि वेळेस मी लक्ष देऊन काही इतकं बघितलं नव्हतं, पण माझे रोज 2-4 सेल्स होत जायचे की हा कॉल्स व्हायचे, कन्व्हिन्स व्हायचे. तर मलाही कुठेतरी नंतर लक्षात यायला लागलं, त्यावेळेला लक्षात येत नव्हतं की त्या मुलीचं रडण्याचं कारण काय होतं. तर तिचा मे बी लँग्वेज वीक होता, तिचा इंटरपर्सनल स्किल्स वीक होता, तिला कसं कम्युनिकेशन करायचं, तिचा म्युझिक नव्हता बोलण्यामध्ये. आम्ही ते नंतर लक्षात येणार की बोलताना ती कशी रफ बोलायची, एकदम रूड बोलायचे, ते कस्टमरला कसं चालणार. आणि नकळत ते माझ्याकडून बोलणं असं कदाचित होत होतं, मला माहिती की ते आपोआप सेल्स व्हायचे, कन्वर्ट व्हायचे. असं खूप वेळा व्हायचं. इव्हन मला वाटतं की मी जेव्हा नेटवर्क मार्केटिंगला पण काम करायचो डायरेक्ट सेलिंगला, तिथेही माझे जे सिनियर्स असतील तर त्यांनी मला नेहमी सांगायचं की नाही नाही, तू जा, तू गेलास तर ते पैसे देतो, आम्ही गेल्यावर देणार नाही कदाचित. पण मला काय माझे सिनियर सांगायचे की तू जा, काम होते म्हणताना मी बिंदास जाणार. पण त्यावेळेला हे लक्षात आलं नाही. ज्या वेळेला 2016ला सगळ्यात पहिला मी माझी टेस्टिंग केली मल्टिपल इंटेलिजन्सची, त्यावेळेला मला माझ्या सायकोलॉजिस्टने सांगितलं की सर तुमचं लँग्वेज चांगलं आहे, तुमचं म्युझिक चांगलं आहे, तुमचं मॅनेजमेंट चांगलं आहे, इंट्रापर्सनल चांगलं आहे आणि तुमचं लँग्वेज चांगलं आहे. ज्याच्यामुळं तुमच्या बोलण्याला एक महत्व आहे. तुम्ही नीट बोलू शकता, लोकांना समजू शकता, तुम्ही मॅनेज व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकता आणि चांगले स्किल्स आहेत जेणेकरून तुम्ही एक सायकोलॉजिस्ट किंवा अशा करिअरमध्ये जाऊ शकता. तर 2016ला मी जेव्हा हे कळालं त्याच्यानंतर मी या करिअरमध्ये जम्प केलं. त्याच्या आधी मी मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये होतो, पण तिथं पण खूप चांगला रिझल्ट यायचा आणि लोकांमध्ये टीम हँडल करणं, मीटिंग्स घे, ट्रेनिंग्स घे, हे आपोआप व्हायचं. पण मुद्दाम असे काही एफर्ट्स घालायला नाही लागायचे, हे आपोआप यायचं. म्हणून ह्याला नॅचरल इंटेलिजन्स म्हणतात, जे आपल्यामध्ये आहे, फक्त ओळखून आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. ओके. आणि जर ब्रेनचा जो अडॅप्टिव्हनेस असेल तर खूप वेगळ्या इंटेलिजन्स तुम्ही इझिली ऍक्सेप्ट करू शकता किंवा थोडासा त्रास होऊ शकतो. ओके. कायनेस्थेटिक एनर्जी तुम्हाला सांगितलं, हे ऍक्टर्स, मार्शल आर्ट परफॉर्मर्स, योगा इन्स्ट्रक्टर, डान्सर्स, ॲथलीट्स, स्कल्पचर, जे आहे शेफ वगैरे. इव्हन ज्या ज्या वेळेला कधी कधी करिअर काउन्सिलिंगला पॅरेंट्स येतात त्यावेळेला आम्ही हे टेस्टिंग करतो ना, तर हे आम्ही खूप बघतो. कारण एखाद्या माणसाला सर्जन व्हायची खूप इच्छा असते किंवा डॉक्टर होण्याची इच्छा असते, तर त्यांच्यामध्ये नुसतं फाईन मोटर स्किल्स असून उपयोग नाहीये, तर त्यांचे ग्रॉस मोटर स्किल्स पण असणं खूप महत्वाचं आहे. कारण सर्जरी काय डॉक्टर बसून करणार आहे काय, त्याला उभं राहता आलं पाहिजे. 5 तास, 8 तास, 12 तास. माझे पाय दुखले, मला थकवा येतोय, मला कंटाळा आलाय, हे डॉक्टर म्हणू शकत नाही. एखादा ऑपरेशनच 4 तासाचा असेल आणि जर त्याची बॉडी एनर्जी वीक असेल तर तो नाही थांबू शकत. त्यामुळे जितकं महत्वाचं फाईन मोटर तर आहे, म्हणजे पहिलं प्रायोरिटी फाईन मोटर, कारण ते हात घालून केलं पाहिजे व्यवस्थित, फाईन मोटर तो खरा सर्जन आहे. आणि ग्रॉस मोटर पण इम्पॉर्टंट असतं. डेंटिस्टकडे तुम्हाला आठवण आहे, एखादा डेंटिस्ट असा आठवायला तुम्हाला की जिथून दात काढलेला असता अजून आठवते नको बाबा, कारण ते कदाचित त्या डेंटिस्टचे फाईन मोटर स्किल्स चांगले नव्हते. आणि एखादा असंही डेंटिस्ट आठवेल की कळालं पण नाही तुम्ही केलं काम सगळं, असं पण असतं. त्यामुळे काय ती फाईन मोटर स्किल्स त्यांची खूप चांगली असते. ते कायनेस्थेटिक एनर्जी खूप महत्वाचं लक्षात घेण्यासाठी. ओके. नेक्स्ट व्हिज्युअल तुम्हाला मी सांगितलं. म्युझिकल, व्हिज्युअलला आपल्याला काय करिअर असू शकतात, हे टूर गाईड असू शकतात की ज्यांना माहित आहे कुठं जायचं, कसं जायचं, कुठं उतरायचं, कुठं जेवायचं, कुठल्या हॉटेलला जायचं, कुठल्या स्पॉटला जायचं, कुठं लेफ्ट घ्यायचं, राईट घ्यायचं, कारण यांची व्हिज्युअल मेमरी चांगली असते. ओके. इंटिरियर डिझायनर जसं म्हटलं की त्यांना कळतंय कुठल्या कोपऱ्यात काय कला बसू शकते. हा पडदा नसताना पण हा पडदा कसा दिसेल हा त्यांना ओळखता येते. ते स्टेज नसताना मग स्टेज कसं असू शकतंय त्याला 3D इमेजिंग डोक्यातच ते करू शकतात. अशा पद्धतीचं ते व्हिज्युअल इमॅजिनरी असते. ओके. एअरलाईन पायलट, कॅप्टन, आर्किटेक्ट, फोटोग्राफर्स असू शकतात. कशा पद्धतीने फोटो घ्यायचा अँगल बघा. मी जर फोटो घेतला तर खूप वेगळे, पण एखादा जेन्युइनली ज्याचं व्हिज्युअल चांगलं आहे तो फोटो घेतला की वा असं म्हणणार आपण.
कारण का तर त्याला कला आहे, कशा अँगलनं कसा घ्यायचं, कुठं लाईट घ्यायचं, काय करायचं, तर त्याला व्हिज्युअल इमेजिंग लागतं. व्हिज्युअल 3D इमेजिंग डोक्यात व्हावं पाहिजे, झाली पाहिजे पहिलं, त्यानंतर ते करू शकतात. ओके. नेक्स्ट इज म्युझिकल इंटेलिजन्स. परत इथं सिम्फनी ऑर्केस्ट्रा कंडक्टर, म्युझिशियन, सिंगर्स, कंपोजर, डीजे वाले, प्रोड्युसर्स, पियानो ट्युनर्स, म्युझिक थेरपिस्ट, ओके, अकॉस्टिक इंजिनियर्स, एंटरटेनर्स, हे सगळे लोक या म्युझिक मध्ये येऊ शकतात. कारण जर एखादा प्लॅनर असेल आणि त्याला म्युझिकच आवडत नाही, तो त्याच्या शो मध्ये तोच डोकं धरून बसणार आहे की डोकं दुखते माझं. तर अशा लोकांना तो करिअर सूट होत नाही. त्यामुळे ज्यांना नॅचरली आवडते म्युझिक ते लोक तिथं काम चांगलं करू शकतात. ओके. तुम्हाला कोणाला लक्षात येते अजून काही तुम्हाला सांगायचं, एखादं इंटेलिजन्स तुमचं काय आहे, स्ट्रॉंग आहे, वीक आहे, कुठे लक्षात येतात गोष्टी नाही? ओके, ठीक. नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, वेटरनरी ॲनिमल डॉक्टर. एखाद्या माणसाला बरोबर वेळ असते ते प्राण्यांमध्ये. म्हणजे माझ्याकडे एक मुलगी होती काउन्सिलिंगला यायची, ती कुठंही जर रस्त्यावर जरी कुत्रं मांजर दिसलं ती घेऊन घरी आणून त्याला आपले कपडे गुंडाळून जेवण देऊन आई ओरडणार, तुझं दूध त्याला देणार, दे म्हणून, पण त्याला दूध देतं. ही एवढी आवड असते. आणि जरी कोण काही म्हटलं तर त्याला जाऊन भांडून नाही वाचायचं असतं की तुम्ही का म्हणताय कुत्र्याला काय किंवा मांजराला काय. म्हणजे एवढी ओढ असते कधी कधी ह्या लोकांना, नॅचरलिस्टिक लोकांना. ओके. झाड असेल एखादं, त्याचं बाल्कनी घरात गेल्यावर कळतं तुम्हाला बाल्कनी बघून, हा या लोकांना हे झाड प्रेमी लोक आहेत. त्यामुळे हे असे नेचर सतत वर्षात फिरायला जाणारे लोक, कुठेतरी बाहेर जायलाच पाहिजे, हे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे, आपण समजू शकतो. ओके. आणि अजून एक गोष्ट या लोकांची म्हणजे काय, यांना घरात पण थोडंसं सगळं नीट ठेवायला आवडतं. म्हणजे पसारा आवडत नाही. अगदी जी जागा जिथं जिची जागा आहे तिथंच राहायला पाहिजे. ताटात वाढताना जर पाणी असेल तर ते ओरडलं ताटात पाणी आहे. इस्त्रीला जरी एक जरी लाईन असेल तरी हा शर्ट मी घालणार नाही कारण हा शर्ट मी इस्त्री केलेला नाहीये. तर हे नीट नेटकेपणा पण ह्या नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स या लोकांमध्ये असतो. जितका आहे तितका जास्त आहे. आणि जसं कमी असतो ते चोरगाड्याला शर्ट घालून पण मस्त मिटिंगला जाणार, त्याला काय होतं, चालतंय की इट्स ओके, असं अशा पद्धतीचं असतं. तर म्हणजे कसाही सगळा पसार कुठेही पडलेला असतोय, पोट बघणार मीच राहणार आहे, चालतंय आमच्या घरी, अशा पद्धतीचे कधी कधी बिहेवियर्स असतात ते नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मध्ये लक्षात येतात. ओके, ठीक आहे. हा एक खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे, मी बऱ्याच वेळा बघितला सर, पण मी तुम्हाला आज एक थोडं वेगळं एक्सप्लेनेशन देईन की एज्युकेशन आणि इंटेलिजन्स मधला फरक हा आपल्याला खूप लोकांना माहित नाही. तर आज आपण थोडंसं बघूया की एज्युकेशन म्हणजे काय आणि इंटेलिजन्स म्हणजे काय. एखादा मुलगा 10वीत जरी 100 पैकी 625 पैकी 625 घेतला किंवा 100% मार्क्स घेतला, 12वीला जरी तेच घेतला, गोल्ड मेडलिस्ट जरी असेल, तरीही त्याचा इंटेलिजन्सशी संबंध नाही. त्याला आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो आणि इंटेलिजन्स हे इनफॉर्मल मध्ये येते, जे कधीही कुठल्याही वेळेला येऊ शकते. त्या लोकांना अभ्यास केला पाहिजे. ओके. आता उदाहरणार्थ हे प्रोफेसर इथं बसले आणि हे या सगळ्या प्राण्यांना सांगाले की फॉर अ फेअर सिलेक्शन एव्हरीबडी हॅज टू टेक द सेम एक्झाम. चला झाडावर चढा. आता मला सांगा झाडावर कोण पहिला चढणार? माकड पहिला चढणार. नंतर कुत्र चढेल. बरं, ठीक आहे. जर इथं पक्षी आहे तो कदाचित चढेल. बरं, हत्ती का नाही चढणार? वजन जास्त आहे. वजन जास्त आहे. ओके, ठीक आहे. आणि मासा? मासा पाण्यात राहतो. पाण्यात होतं पण तुम्ही पार्टिसिपेट केलं नाही, शाळेत ऍडमिशन केलेलीच. तर ज्या वेळेला एक्झाम होते त्याच्यानंतर आपल्याला माहिती की रिझल्टचा दिवस असतो, त्याला ओपन डे असं काहीतरी म्हणतात, बरोबर. ज्या वेळेला रिझल्टचा दिवस असतो त्यावेळेला या सगळ्यांचे पालक येणार आणि पालक आल्यावर काय म्हणणार, तर माकडाची आई काय म्हणणार, माझा मुलगा तर अभ्यास पण करत नाही तरी पास होतोय. असतात नाही अशी मुलं शाळेत. टीव्ही बघतोय बघा तरी कसं काय मार्क्स मिळतात काय माहिती आहे. म्हणजे हा नॅचरली इंटेलिजंट आहे म्हणून तो करू शकतो हे समजून घ्या. आणि हत्तीची आई काय म्हणणार होता, एवढं खायला प्यायला दिलं तुला, आमच्यापेक्षा तुला जास्त देतो, एवढा मोठा सगळ्यात तू, आणि तुला झाड चढता येत नाही. त्या हत्तीची ताकद झाड उखडायची, झाडावर चढायची नाहीये. पण एक्झाम काय सांगितलंय, झाड चढा. ही एक्झाम आहे ना आपली, त्यामुळे तू नापास, अति नापास झाला. बरं, माशाची आई काय म्हणणार, नाही पडता येत. एकदा ट्राय तरी करायचं थोडंसं. नाही, आमच्या आयुष्यात, आमच्या समाजात, आमच्या घरात कोणी केलं नाही बाबा म्हणून तर तुला घातलं इकडं, तू तरी करशील, त्यामुळे तरी तुला शाळेत घातलेलं आहे. तर थोडासा ट्राय तरी करायचं वरती जायला. काय होणार त्या माशाचं? ही अशी मुलं डिप्रेशन मध्ये असतात आणि आपण म्हणतो का नाही करू शकत. आता बघा, तुम्ही खूप छानपणे समजून घ्यायला लागला कारण ती प्राणी आहे. इथं फक्त ही प्राणी काढा आणि तुमच्या मुलांचे 6 मित्र उभं करा आणि परत
शेवटचीच परीक्षा घ्या, तुम्ही लगेच ओरडणार अरे तो करतोय तुला काय येत नाही, ही करते ह्याला काय जमत नाही. हे नेहमीची वाक्य असते. कारण काय आपल्याला त्यांचा मेंदू कळत नाहीये, कुठला इंटेलिजन्स जास्त आहे कळत नाही आपल्याला. फक्त क्वेश्चन पेपर चेंज करून टाकूया, कोण झाड उकडते पहिला बघूया तो विनर. आता बोलवा माकडा, आता ते जिंकणार आहे ना, तर त्याच्याकडे ते इंटेलिजन्स आहे. बरं ते क्वेश्चन पेपर चेंज करून टाकूया आपण. चला डीप डाईव्ह पाण्याच्या, कोण जास्त आत पाण्याच्या जाते बघूया. आता बोलवा माकडाला, तो सुसाईड करणार होता डिप्रेशनने मासा, काय आयुष्याचा तर उपयोग नाही आहे, मी काय पास होणार नाही म्हणून. पण आता हिरो झाला तो आयुष्यात. कसं काय? फक्त प्लॅटफॉर्म चेंज केल्यामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास मिळाला. कारण तो कळाला त्याला की मी झाडावर चढायसाठी बनलेलो नाहीये, मी पाण्यासाठी बनलोय. तर हा प्लॅटफॉर्म ज्या वेळेला प्रत्येकाला कळेल, आपापला इंडिव्हिज्युअल, त्यावेळेला प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात काहीतरी असं हिरोगिरी काम करू शकतोय. म्हणून मी म्हणतो प्रत्येक मनुष्य इथं बसलेला सगळ्यांमध्ये, या जगातील सगळ्या लोकांमध्ये इंटेलिजन्स आहे. तो प्रॉब्लेम एकच आहे की ओळखायचं कसं आणि ओळखू शकत नाही. आणि लहानपणापासून आपण हे स्कूल हे सगळं कंपॅरिझन मध्ये गेल्यामुळे काय झालंय की मला त्याच्यासारखंच व्हायचं. तर तुझ्याकडे ते इंटेलिजन्स नाही, तुझ्याकडे वेगळं काही आहे नाही, मला तेच करायचं. इन्फ्लुएन्स होतोय किंवा पॅरेंट्सचं प्रेशर असते, नाही तू डॉक्टरच व्हायचंय, तू वकीलच व्हायला पाहिजे, नाही आमच्या घराला सगळे सायन्सची प्रथा आहे, तू कसं आर्ट्स घेऊ शकतोस. या अशा गोष्टीमुळे खूप रॉंग करिअर्स होत असतात. ओके, म्हणून आता आजचा टॉपिक नाही, पण एक फक्त गोष्ट सांगतो की 80% मुलं हे चुकीच्या करिअरमध्ये येतात. कारण काय एकच, आणि म्हणून हा फ्रस्ट्रेशन आपण मुलांमध्ये बघू शकतो की मी खुशच नाहीये, जिकडे पण जाऊ मी खुश नाही. कारण तो त्या करिअरला पसंत करत नाही, त्याच्यामध्ये ती इंटेलिजन्स आहे वेगळी, पण तो काम वेगळं करतोय. त्यामुळे जर कधी जाऊ, कधी शनिवार येतोय, कधी रविवार येतोय आणि सोमवार म्हणजे अरे बापरे असं वाटतं. कारण का ते आवडत नाही काम. पण आवडीचं जर काम असेल तर वेळ कधी निघतो हे कळत पडतं. ओके, हे लक्षात येते का तुमच्या? तर देर इज अ डिफरन्स बिटवीन एज्युकेशन अँड इंटेलिजन्स. त्यामुळे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आता कसं आपण इंटेलिजन्स आयडेंटिफाय करू शकतो? तर 4 पॉईंट्स. पहिली गोष्ट, इट कम्स आउट नॅचरली. म्हणजे आजचा सेशन तयार करायसाठी मला खूप जास्त तयारी करायला लागली नाही, कारण ह्या माहित होत्या गोष्टी मला बऱ्यापैकी. मी तयार म्हणजे पीपीटी तयार करायला काही जास्त वेळ लागत नाही, पण काय बोलायचं आहे ह्याच्यावर मी 2 दिवस 2 रात्र मी असं तयारी करत बसलो नाही. कारण हा बऱ्यापैकी हा विषय माहित आहे. किंवा अजून कोणी जर एखाद्या फील्डमध्ये आवडेल, एखाद्या स्त्रीला विचारले की कशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करणार, संध्याकाळची तयारी केला काय, त्याला काय अर्धा तास होऊ शकते. म्हणजे एखादा पुरुष म्हटलं की स्वयंपाक करायचं, त्याला कुठं काय आहे कसं करायचं, त्याला 4 तास लागते. पण तेच त्या गृहिणीला अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित जेवण तयार करून ती वाढू शकते. का? कारण ते अगदी सोप्या पद्धतीनं बाहेर येत असतं. ओके, तर ते इंटेलिजन्स सहजपणे येते, लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट आहे, यू डू इट टू अ रिझनेबली गुड डिग्री. म्हणजे करतो ना आपण तर जास्त आपल्याला त्रास नाही वाटत, किंवा लोक त्याला जास्त नावं ठेवणार नाही, छान झालं तुमचं काम. म्हणजे यू डू इट टू अ रिझनेबली गुड डिग्री. हे आपण बघू शकतो. एखाद्या मुलाला काही टास्क सांगितलं आणि तो व्यवस्थितपणे केला, अरे जमतंय तुला हे, एवढं तरी आपल्याला कळतंय. अशा पद्धतीने समजून घ्यायचं की हे नॅचरल इंटेलिजन्स त्यांच्यामध्ये आहे. ओके, तिसरी गोष्ट आहे की यू हॅव फन व्हेन यू आर डुइंग इट. खूप प्रेशर मध्ये नसतात हे लोक काय म्हणतील, अरे माझं सेशन बरोबर होईल की नाही, माझी परीक्षा बरोबर होईल की नाही, खूप जास्त विचार अगदी बिंदास, हा ठीक आहे होऊन जाईल, मला काय प्रॉब्लेम. पण म्हणजे मजेत असतात हे लोक, कारण ते आवडीचं काम, तेवढ्या आवडीचं काम असतं त्यांचं. ओके, आणि शेवटचं मी मगाशी बोललो की टाइम स्टॉप फॉर यू इन द प्रोसेस. त्याला एक फ्लो स्टेट अशी म्हणतात. म्हणजे मला कळत नाही किती टाइम व्हायला, तर ते वेळ किती होते मला मजा यायला लागली, किंवा मी चाललोय बोलत तर वेळेवर ध्यान नसते, नंतर कळते का 2 तास झाले मला माहितच नाही, कारण मी माझ्या मोडमध्ये आहे, मी माझ्या कामात आहे. म्हणजे कुठलंही काम असेल, कुकिंग असेल, मेडिटेशन असेल, आपण म्हणू शकतो ड्रॉइंग असेल, स्पोर्ट्स असेल, अभ्यास असेल, ओके, सायन्स मॅथ्स असेल, किंवा आमचा हा फ्लोर असेल जिथं बोलणं असेल, काही लिहिणं असेल, आर्टिकल्स लिहिणं असेल, काही असेल. ओके, इनोव्हेशन रिसर्च असेल. एक लोक बघा 8-8 तास बसले असतात त्याच्यामध्ये, नाही मला काहीतरी करायचं, तर ते वेळ थांबलेले असते, त्यांना कळत नाही काय व्हायला. ओके, नेक्स्ट, हे एवढे इंटेलिजन्स आहे. जसं आता आपण जे डिस्कस केलेलं आहे, हे वेगवेगळे 8 इंटेलिजन्स आहेत. आणि आपण हे कसे डिकोड करू शकतो, तर वेगवेगळे ऑनलाईन आपल्याला मल्टिपल इंटेलिजन्सचे टेस्ट घेता येतात, पण ते खूप हेक्टिक असतात. म्हणजे आम्ही बघितले ट्राय करून, आणि त्याचं कन्क्ल्युजन इतकं व्यवस्थित येते. त्यामुळं जसं मी तुम्हाला म्हटलं की 2016ला मी ज्या वेळेला पहिला केलं, तर त्यावेळेला तुम्ही ऐकलं असेल बरंच वेळेला DMIT टेस्ट म्हणून ज्याला म्हणतात, तर डोमॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट, ही एक टेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे त्याला जेनेटिक ब्रेन प्रोफाइल, म्हणजे दोन्ही तेच टेस्टचे नाव आहे, त्याला जेनेटिक ब्रेन प्रोफाइलिंग म्हणतात. तर ह्या गोष्टींमुळे आपल्याला एक्झॅक्टली आपले इंटेलिजन्स कसे आहेत, कुठले आहेत, हे आपण व्यवस्थितपणे बघू शकतो, समजू शकतो, आणि आपण आपलं लाईफ त्याच्या पुढे घेऊन जाऊ शकतो. तर
तर हे जेव्हाही कन्फ्युजन असते मेक शुअर दॅट तुम्ही हे करू शकता. म्हणजे फक्त एक गोष्ट सांगायचं म्हणून मी माझ्या आई वडिलांचं पण हे टेस्ट केलं. आता माझ्या वडिलांचं वय जवळपास 67 आहे आणि माझ्या आईचं वय 58 आहे. कशासाठी? आता त्याला करिअर्स करायचे नाही, पण नेमकं काय स्वभाव आहे, कसा इंटेलिजन्स आहे, कुठला डॉमिनेटिंग इंटेलिजन्स आहे, आणि हे जेव्हापासून मला कळालं तेव्हापासून माझा स्वभाव त्यांच्याकडे बघायचा बदलला. कारण हा हे आहे त्यांचं, हे चुकीचं नाहीये किंवा हे आहे तर हे असंच राहणार, तर आपण समजून घ्यायला ते. जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की आपल्याला तक्रारी आपल्या जवळच्या लोकांची खूप असतात, पण जेव्हा आपल्याला कळतंय ना की हा स्वभाव आहे, हा मूळ स्वभाव आहे, हा व्यक्ती असाच राहणार, तेव्हा आपण ऍक्सेप्ट करायला लागतो या माणसाला. ओके, तर त्यामुळे या गोष्टी खूप हेल्प होतात आपल्याला. पर्सनॅलिटी असेल, करिअर असेल, खूप 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 गोष्टींमध्ये मदत होत असते. ओके, आता ही जी स्लाइड आहे थोडेसे मला तुम्हाला एक्झाम्पल्स मी लिहून आणले की कशा पद्धतीमध्ये आम्ही आतापर्यंत हे कसे वेगवेगळे इंटेलिजन्स कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आपण बघितले. ओके, पहिलं आहे फिंगरसाठी. मी इथं जे इनिशियल्स लिहिले हे नाव आहेत त्या क्लायंटचे, कारण मी ते रिव्हील नाही करू शकत तुम्हाला, त्यामुळे मी शॉर्टकट मध्ये लिहिले, मला थोडं करतो. तर फिंगर्स म्हणजे काय, तर आमच्याकडे ना म्हणजे एक मुलगा होता, तर त्या मुलाचे दोन्ही पण हात हे वेगळे होते. त्याचा डावा हात वेगळा होता आणि त्याचा उजवा हात वेगळा होता. त्याचा डावा कान वेगळा होता आणि त्याचा उजवा कान वेगळा होता. आणि जर हे असं लावून बघितलं तर दोन्ही एकमेकाला मॅच पण होत नव्हते. आणि तुम्ही बघू शकता तुमचे सगळे नख सारखे असतील, गोल तर गोलच असतील सर. तर त्या मुलाचा एक नख गोल होता आणि एक नखाचा चौकोन होता. हे कसं होतं, तर जसं तुम्हाला म्हटलं तर इंटेलिजन्स हे जेनेटिकली येते. आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्या दोघांच्या आई वडिलांना घेऊन बसलं तर लक्षात आलं की आईची सगळे एक बाजू आहे आणि वडिलांची पूर्ण एक बाजू आहे. तर आपला जो ब्रेन आहे लक्षात घ्या, हा ब्रेन आपल्याला गिफ्ट मिळालेला आहे आपल्या पूर्वजांकडून, आणि त्याच्यामधून सगळे इंटेलिजन्स ट्रान्सफर होत असतात. तर आपल्यामध्ये सायन्स असं म्हणते की जवळपास 11 पिढ्यांचे गुण आपल्यात असू शकतात. 11 पिढ्यांचे गुण, तर ते चांगले वाईट त्यांनी जेही केले ते सगळं आपल्यामध्ये आहे. म्हणून म्हणतात की आपण आपले कर्म नीट करायचे म्हणजे पुढच्या लोकांना व्यवस्थित पोहोचतात. आणि जे पण आज आपण सांगायचं म्हणजे थोडेसे नीट राहत नाहीत लोक, असं म्हणजे आपण वापरे राहतात की ज्यांना काही फरक पडत नाही किंवा ज्यांना व्हायलन्स म्हणा किंवा अशा गोष्टींमध्ये मजा येते, आपण इझिली समजून घेऊ शकतो की मे बी यांचं पास्ट किंवा एन्सेस्ट्रल ते अशा पद्धतीमध्ये जाईल, त्यामुळे त्यांना त्यात काही फरक वाटत नाही. तर हे एक आपण त्यात समजू शकतो इंटेलिजन्स मध्ये. म्हणजे कसे येतात हे मी पुन्हा पहिला उदाहरण देतो तुम्हाला. दुसरं उदाहरण आहे अबाउट एज्युकेशन. मला सांगा, एखाद्या मुलाचं एज्युकेशन जर 90% झालं असेल तर कुठली साईड घ्यायला पाहिजे? 90% झाले सायन्स घ्यायला पाहिजे. काय वाटतंय? 90%चा मुलगा कुठली साईड घ्यायला पाहिजे? त्याच्या आवडीप्रमाणे. हे आता चालू झालंय, हे 10 वर्ष आधी नव्हतं. 10 वर्षा आधी, म्हणजे ही केस माझ्याकडे आहे ना, ती 10 वर्ष आधीची आहे. 10 वर्ष आधी एक मुलगा जेव्हा माझ्याकडे सेशनला एका टेस्टिंगसाठी आला, तर त्याचं ज्या वेळेला आम्ही केलं म्हणजे टेस्टिंग केलं, त्या मुलाला 90% मार्क्स मिळाले आणि पूर्ण घर म्हणत होतं की सायन्स घ्यायला पाहिजे. आणि मी त्याला सांगितलं की तू आर्ट्ससाठी जन्मलेस. 90% मुलगा जर आर्ट्स घेतला तर अक्षरशः त्या मुलाच्या घरातल्या सगळ्यांच्या शिव्या करायच्या. पण ते आई वडील थोडेसे माझ्या जवळ होते, त्यामुळे मी त्यांना समजून सांगितलं की काय नेमकं करू शकतो हा मुलगा. आणि ज्या वेळेला तो आर्ट्स घेतला त्या वेळेपासून घरात फक्त त्याचं नाव काढायला लागलं. कारण त्याचं कम्युनिकेशन चांगलं होतं, त्याचं म्युझिक चांगलं होतं, त्याचं लॉजिक चांगलं होतं, त्याला इच्छा होती एक वकील बनण्याची. आणि आज खूप चांगल्या लेवलला वकिलीचं शिक्षण करून मला वाटतं गेल्या 6 महिन्याआधीच तो पूर्ण सक्सेसफुल वकील झाला. हे फक्त काय आज तर लोकांना अरे बरं झालं घेतलं, बरं झालं सायन्स घेतला नाही, पण हे कळालं कधी? जर तो सायन्स घेतला असता, धडपड केलीच त्या आयुष्यात, असं नाही की ते का फेल होणार आहे, पण आयुष्यभर धडपड करण्यापेक्षा आज ते प्राऊड फिलिंग मध्ये. कारण काय, ह्या गोष्टी आम्ही बघितल्या त्याच्यामध्ये. दुसरं उदाहरण आहे स्पोर्ट्स. एखादी एक मुलगी आली आमच्याकडं, तर तिचं जे रोजचं घराचं भांडण आई बाबांशी ते चालतं, तो अभ्यास करणार का नाही करणार, करणार का नाही करणार. तर ज्या वेळेला आम्ही तिचं ग्राफ बघितलं तर त्या आई वडिलांना सांगितलं, ज्या वेळेला 7वीत होती ती मुलगी त्यावेळेला आम्ही तिचं टेस्टिंग केलं होतं, तर त्यांना सांगितलं की ही जी मुलगी आहे ती स्पोर्ट्ससाठी आहे आणि हिला स्पोर्ट्स सोडून दुसऱ्या करिअरमध्ये तुम्ही घालायचा विचार करू नका. खूप चांगल्या पद्धतीने आई वडील ऐकले आमचं. त्या दिवशीपासून घरात अभ्यासासाठी वाद बंद झाला. त्याला फुटबॉलसाठी त्यांनी ऍडमिट केले एका ह्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर नो लुकिंग बॅक म्हणतात की असं आहे. तो एवढ्या लेवलमध्ये एवढं पुढे गेली ती मुलगी की खूप चांगल्या पद्धतीचा आज म्हणजे त्याला अजूनही असं वाटतं त्या मुलाला की पुढे करू शकते.
आज ती मुलगी 12वी मध्ये आहे, पण खूप चांगलं स्वप्न बघते की मला उद्या सक्सेसफुल फुटबॉलर बनायचं आहे. ते का झालं तर त्यावेळेला त्यांना कळालं की त्या मुलीमध्ये खूप चांगले ग्रॉस मोटर स्किल्स आहेत. आणि असं नाही की असं अडकत अडकत चाललंय, खूप चांगलं प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं, गोल्स मारणं, वेगवेगळ्या क्लब्सला खेळणं, पार्टिसिपेट करणं आणि आवडीनं. आज कंटाळा आलाय मी जात नाही की असं नाही, मला जायचंय, मी तयार आहे, ताप असलं तरी जाऊन बसणार, मी खेळून येणार. ही आवड त्या इंटेलिजन्समुळे येते, बाकी कुठल्या गोष्टीमुळे येते. ओके, त्याच्यानंतर करिअर बद्दल. ओके, एक व्यक्ती आमच्याकडे असे आले होते की आपल्याला उद्यमबाग माहिती आहे, उद्यमबागला अक्षरशः म्हणजे ते लेथ मशीनवर कामाला जायचे. त्यांनी आले होते त्यांच्या मुलासाठी ऍक्च्युली माझ्याकडं. पण नंतर नंतर आमची ओळख झाली, बऱ्याच गोष्टी झाले. त्यांना मी सांगितलं की सर असं तुम्ही करू शकता. आता मुलासाठी केल्यावर त्यांनी त्यांच्यासाठीही केलं. तर मी त्यांना सांगितलं की खरोखर सर तुम्ही एका रॉंग करिअरमध्ये, तुम्ही जे करताय म्हणजे ज्या वेळेला त्यांचे फिंगरप्रिंट्स घेत होतो मी, मला आठवण आहे की त्यांचे फिंगरप्रिंट्स पण घेता येत होते, इतके हात खराब होते रोजच्या लेखच्या कामामुळे. पण त्यांना मी सांगितलं की सर तुम्ही चुकीच्या करिअरमध्ये आहे, तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, मॅनेजमेंट चांगलं आहे आणि तुमचं इंटरपर्सनल स्किल्स खूप चांगलं आहे, तुम्ही खरोखर एका कुठल्या तरी वेगळ्या जॉबमध्ये पाहिजे. मग हे जेव्हा त्यांना कळालं, त्यांनी त्यांच्याच मालकाला सांगितलं की सर मला हे नको आहे पोझिशन, मला काहीतरी वेगळं करायचं, तर तुमच्या शोरूम मध्ये मला जागा मिळेल काय? त्यांनी म्हटले एवढे वर्ष काम केलंस, गप काम कर, बघूया काय होतं. आणि विश्वास नाही बसत ना कुणाला. साधं मुलगा जरी आई वडिलांना म्हटलं तरी गप काम कर म्हणतो, तर तो तरी एम्प्लॉई होता. पण असं झालं की 3 महिन्यानं आपोआप तिथे एक वेकेन्सी निघाली आणि त्यांना अर्जंट कोणतरी पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी त्या माणसाला घेतले आणि सरप्राईजिंगली तो माणूस इतकं छान काम केला 12 महिने. त्यांनी मला सांगितले सर मला खूप छान फरक आला. आणि मला परवा त्यांनी भेटले. म्हटलं कसं झालं आता नवीन करिअर? नाही मी सर आता कंपनी पण चेंज केली आणि माझा आता एक्झिक्युटिव्ह काहीतरी रोल आहे, माझ्या हाताखाली लोक आहेत आणि मी एक एक्झिक्युटिव्ह मॅनेजर सारखं काहीतरी काम करतोय. तो म्हटलं माझं पूर्ण आयुष्य फक्त तुमच्यामुळे बदललं, कारण ते दिसलं त्यांना. जो मनुष्य लेथ मशीनवर कामाला जात होता लेबरला, आज तो एक्झिक्युटिव्ह मॅनेजर सारख्या पोझिशनला काम करतोय, कारण त्याला स्वतःमध्ये मी काय आहे हे कळालं, त्याला मी कोण आहे हे कळालं आणि त्याला फॉलो केलं. आणि हे नॅचरली आहे, त्याला काही कष्ट करायचे वेगळे लागले नाही, कुठलं काही बुक वाचा, कोर्स करा नाही, आहे त्यात ती कला कौशल्य त्याच्या आत रुजलेली होती, ती फक्त बाहेर आहे. आणि ती एक थोडीशी आम्ही आशा त्यांना दिली की तुम्ही करू शकता आणि त्यांनी खूप चांगलं केलं. ओके, तर करिअर झालं, मॅरेज झालं. मॅरेज मध्ये एक मुलगी आमच्याकडे अशी होती की तिला लग्नच करायचं नाही. तर का करायचं नाही हे ज्या वेळेला म्हणजे लक्षात आलं, म्हणजे ज्यावेळेला आम्ही तिची असेसमेंट केली, आपण जो लँग्वेज कॉलम बघितला की नाही, तर तिचा लँग्वेज कॉलम फार हाय होता. लँग्वेज कॉलम काय म्हणजे काय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं की हे लोक ऐकलेल्या गोष्टी विसरत नाही शक्यतो. आणि त्या मुलीनं आयुष्यभर एकच गोष्ट ऐकली, तुझे वडील किती खराब आहेत आणि किती चुका केल्या. हे ऐकून 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 त्या मुलीचा एवढा वजन बसलाय ना, आज ती मुलगी 25 वर्षाची आहे, पण मला लग्न सोडून सांग, कारण मी ऐकलंय आयुष्यभर की काय असतोय नवरा, कसा असतोय संसार, आणि मला हे नको करायचं. त्यामुळे इतका फरक त्या मुलीमध्ये फक्त तिच्या इंटेलिजन्स मुळे पडतो, कारण ती ऐकणारी मुलगी आहे, प्रत्येक शब्द कानावर अगदी सिरियसली घेणारी मुलगी आहे. आणि त्यामुळे काय व्हायला लागलंय की तिला आता काय होतंय, आता आईच म्हणते की मी एवढे वर्ष काय दुसऱ्या या गोष्टी बोलतो, कारण ती खूप लिंग्विस्टिक होती आणि बोलायला अजिबात ऐकत नाही. तिचं पुरं घराणं बसलं तरी समोर तरी सगळ्यांना सांगते मी करणार नाही, ते करणार नाही. तर हे इंटेलिजन्स लक्षात घ्या. कधी कधी कसं उलट्या पण गोष्टी होऊ शकतात. जर आधीच या पॅरेंट्सला कळालं असं अर्ली इनफ की ह्या मुलगीला काही बोललेल्या गोष्टी डोक्यात जातात, चांगल्या गोष्टी बोलले असतात, व्यवस्थित समजून सांगितलं, पण आज ते फ्रस्ट्रेशन आई कोणाला बोलवून मुलीकडे बोलत बोलत असलं, पण आज हा रिझल्ट आहे. तिला वाटतं की मी लग्न नाही करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट इज डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे मगाशी जे म्हटलं लॉजिक, निर्णय घेण्याची क्षमता. तर अशी एक व्यक्ती आमच्याकडे होती की ज्यांनी खूप चांगला बिझनेस करतात, पण प्रत्येक वेळेला रिपीटेड चुका करतात आणि त्याच्यामुळे त्यांना जी ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ आयुष्यात मिळतच नाही. आणि त्या फ्रस्ट्रेशनमुळं त्यांना नेहमी डिप्रेशन किंवा काहीतरी व्यसन असणं किंवा समाधान न राहणं आयुष्यात किंवा संसारामध्ये पण इतकं रस नसणं, अशा खूप गोष्टी वेगवेगळ्या व्हायच्या. ज्या वेळेला त्यांना समजून सांगितलं आम्ही की सर तुमचा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे तिथं थोडासा प्रॉब्लेम आहे, म्हणजे याला आपण प्री फ्रंटल लोब म्हणतो. सायंटिफिक सायकोलॉजिकली सांगायचं म्हणजे प्री फ्रंटल लोब म्हणजे आपला हा कपाळाचा भाग, त्याला प्री फ्रंटल लोब असतो आणि हा निर्णय घेण्यासाठी असतो. म्हणून आपला निर्णय चुकला की आपण जोरात कपाळाला मारतो, चुकला निर्णय. ओके, हे नकळत सायकोलॉजिकली कुठं जातं तिकडं आलं. तर हे ज्या वेळेला त्यांना कळालं तर तेव्हापासून त्यांनी प्रत्येक गोष्टीत सल्ला घ्यायचा सुरू केला, मी हे करू काय, आणि योग्य माणसाकडनं, सगळ्यांकडनं नाही. तर त्यांना कळालं कुणाकडे सल्ले घ्यायचे आणि कुणाकडे नाही घ्यायचे.
आज पण असं होत होतं की गल्लीतले मित्र, पार्टीला गेलेले मित्र ह्यांच्यावर बसून सल्ले घेणार. पण ते कसे सल्ले मिळायचे त्यांना? त्याच लेवलचे सल्ले मिळायचे. त्यामुळे तीच परत अधोगती किंवा आपण म्हणू शकतो की दुर्गती व्हायची. पण नंतर कळालं की त्यांना प्रोफेशनल गायडन्स म्हणजे काय, किती महत्व आहे. आणि हे जेव्हा घ्यायला लागले तेव्हा त्यांचा इंटेलिजन्स हळूहळू चेंज होतो. त्यांना कळतंय आता की हा मी एका वर्षात किती प्रगती केली, किती नुकसान केलं एवढ्या वर्षात, त्या गोष्टी त्यांना कळतात. तर हा इंटेलिजन्सचा महत्व आहे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट आहे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. जर मी तुम्हाला एक नाव सांगितलं, उदाहरणार्थ रोहन म्हणून जर नाव घेतलं आणि इथं समोर आता स्टेजवर जर 2 रोहन आहेत, तर तुम्ही काय म्हणणार त्यांना? जनरली आपण कसं रिॲक्ट करतो? 2 रोहन आहेत स्टेजवर, सांगा दोघांचं सेम नाव, सेम बरं आहे तुमचं, सेम असतील ना? असं अजिबात नसतं. तर त्यावेळेला अशा 2 म्हणजे असं असू शकते की एक रोहन जे आहे हे कम्प्लिटली लेफ्ट ब्रेन असू शकतं. लेफ्ट ब्रेन म्हणजे लॉजिकल, थोडासा सेल्फिश, आपलं पहिला, प्रत्येक गोष्टीत कॅल्क्युलेशन, प्रत्येक गोष्टीत रिझनिंग, प्रत्येक गोष्टीत फायदा असा असू शकतोय. आणि एक रोहन खरोखर असा असू शकतो जो फक्त समाजासाठी आहे, जो भावनिक आहे, जो लोकांसाठी आहे. माझ्या पहिला हा तू घे, कुठं मदत करायची मी पहिला येतो, असे ही लोक असतात. ते खूप क्रिएटिव्ह असतात. असे 2 वेगवेगळे लोक त्याच नावाचे असू शकतात. मी हे तुम्हाला मुद्दाम नावानं का उदाहरण दिलं, कारण असे लोक असतात जिथं आपण आयडेंटिफाय करतो, अरे तुझं पण नाव प्रिया, तिचं पण नाव प्रिया, हा मग काय सेम आहे की नाही? खूप फरक असू शकतो. आम्ही जेव्हा हे जेनेटिक टेस्टिंग करतो ना, इव्हन जुळ्यांमध्ये इतका फरक बघतो की भरपूर फरक असतो. म्हणजे कम्प्लीट अपोजिट पण असू शकतात. अशा पद्धतीचे पण इंटेलिजन्स आहेत. म्हणजे नुसतंच एक भाऊ आहे, सख्खे भाऊ बहीण आहेत, जोडे आहेत किंवा एका नावानं आहेत म्हणून याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मनुष्य सेम आहे. हे हवर्ड गार्डनर हेच म्हणतात की प्रत्येकाचा इंटेलिजन्स वेगळा आहे. आणि काय इंटेलिजन्स आहे जर तुम्ही समजून घेतला तर खूप आयुष्यात फरक होऊ शकतो. ओके, शेवटचे 2 आहेत नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. हे मी तुम्हाला मागाशी बोललोय, तरी अनेकदा बोलतो की एक मुलगा आहे ज्याला नेहमी सुट्टी लागली की मामाच्या घरी जायला पळत जायची आवड खूप निर्माण होते. त्याचं रिझन असं होतं की ज्या वेळेला त्याची आई प्रेग्नेंट होती तर ती नेहमी म्हणजे ती तिथं माहेरी असायची आणि ते एक खेडं होतं जिथं नेहमी डोंगर आणि शेती असायची. तर तिथं गेल्यामुळं कसं आहे त्याचं इंटेलिजन्सच असं डेव्हलप झालं. आईला पण तेच आवडतंय, मुलाला पण तेच आवडतंय. तर नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स त्या मुलामध्ये असल्यामुळं जरी 2 दिवस शाळेला सुट्टी असेल तरी मला गावाला जायचं, मला मामाच्या घरी सोड, मला तिथं बरं वाटतं. हे शहरात आवडत नाही, लोक गर्दी मला नाही आवडत, मला निसर्ग आवडतो. तिथं गेले की मी समाधान, तिथे गेले की बरं वाटतंय. अशा पद्धतीचे नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सचे लोक असतात. मग त्या आई वडिलांना मी सांगितलं की जेव्हा वाटतं तेव्हा पाठवा, कारण तिथं जाऊन आले की ते रिचार्ज होऊन येणार. खूप वेळा बघा डॉक्टर पण आपल्याला सल्ले देतात, आपण खूप एखाद्या कामामध्ये बिझनेस शेड्यूलमध्ये असतो, 2 दिवस सुट्टी घ्या, कुठेतरी हिल स्टेशनला जावा, कुठेतरी रिसॉर्टला जावा, कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी जावा, निसर्गाच्या वातावरणात जाऊन या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. कारण काय त्या ब्रेनला एकदा रिचार्जसाठी ते निसर्गच लागत असतो. ओके, तर हाही एक इंटेलिजन्स आहे. ओके, नेक्स्ट इज लास्ट इज म्युझिकल इंटेलिजन्स. म्युझिकल इंटेलिजन्स मध्ये आपण ज्या वेळेला माझी म्हणतो की कसं बोलतो त्या पद्धतीचा आपल्याला ऍक्च्युली अंदाज येतो त्या माणसाचा. आमच्याकडे अशी एक लेडी होती की ज्यांनी त्यांचं जे बोलणं आहे म्हणजे बोलण्यामध्ये, जसं मी मगाशी ऍक्च्युली सांगितलं होतं उदाहरण की बोलण्यामध्ये इतकं प्रेम असते की तुम्हाला कळत नाही की तुम्ही ओरडाल त्या प्रेमाने सांगायला. म्हणजे त्यांच्या त्या सुरामध्ये, त्या बोलण्यामध्ये इझिली प्रत्येक माणूस खूप इझिली कन्व्हिन्स होऊ शकतो. म्हणजे या लोक कुठेतरी टेलिकॉलिंग किंवा अशा मार्केटिंग मध्ये असतील तर शक्यतो फोन लोक याचे ठेवणार नाही, बोलत बसतील, कारण एवढं छान ते बोलणं असते. तर हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यांना की बाबा हा म्युझिकल इंटेलिजन्स आहे, म्हणजे बोलण्यामध्ये आपण एक सुरात बोलण्याचं काय असं म्हणू शकतो. तर असे इंटेलिजन्स समजल्यामुळं जर त्यांना समजा आज ही बातमी कळाली की हा हे असंच माझं इंटेलिजन्स आहे, तर इथून पुढे बोलण्यानंच त्यांनी बरंच आपलं आयुष्य, आपले नाती, आपले संसार, आपला बिझनेस, जॉब असेल याच्यामध्ये खूप चांगलं तरी काहीतरी करू शकतात. तर असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडं की जसं कसे कसे वेगळे इंटेलिजन्स आहेत आणि आपल्याला जेव्हा समजतात तर आपण कशा पद्धतीने ते करू शकतो. ओके, थोडे उदाहरण तुम्हाला काही सांगायचे अजून तुमचे इंटेलिजन्सचे? नाही, एक वेळ मिनिट. आहे का? एक- हा सर. आता तुम्ही जे ह्याच्यात जे सांगितलं, म्हणजे गोड बोलणारे लोक असतात आणि चांगले बोलतात ते फसवतात पण फसवणारे पण असतात. नाही, पण त्यांचं कसं आपण विचार काय त्यांचा? नाही, आपल्याकडे आता हे डिसिजन मेकिंग स्किल्स पाहिजे, लॉजिक आपल्याकडे पाहिजे. जर समजा माझ्याकडे मी बुद्धू आहे तर मग मला लुटून घेऊन जाणार, मग तिथं मी पण थोडं सावध पाहिजे, हा आज गोड जास्त बोलणार आहेत, काहीतरी वेगळं आहे समजायला पाहिजे. मग हेच आहे इंटेलिजन्स. म्हणजे हे बघा, चोरी करणारे किंवा लुटणारे लोक पण येत असतात, कारण हे खूप छान गोड बोलतात, तुम्हाला पत्ता पण लागत नाही. हे फक्त मी इंटेलिजन्स बद्दल बोलतोय. आता चुकीचा माणूस आहे का चांगला माणूस हे आपल्याला शोधायला पाहिजे, पण इंटेलिजन्स असा आहे.
बघा ना, गुन्हे करणारे लोक कोण आहेत? अरे कळालंच नाही, आमच्या घरी आला आणि माझ्याकडेच पैसे घेऊन गेला. अशी झालीत ना उदाहरणं भरपूर, की बाजूला बसला काय एवढी अशी स्टोरी दया सांगितली की काढून सगळं पाकिट घेऊन टाकलं. ही स्टोरी सांगायची कला पण त्याच लोकांकडे नाही हो. खूप त्रास, म्हणजे ऐकून आपल्याला इतकं दया वाटणार की खरोखर देऊन टाकणार सगळं काय आहे. तर ही कला आहे, मी तेच सांगतो, ही इंटेलिजन्स आहे. आता जे एक्झिस्टेन्शियल इंटेलिजन्स मी म्हटलं तुम्हाला, स्पिरिच्युअल पोषण किंवा, तर ह्या लोकांमध्ये जर ही भूमिका आहे का बघायला पाहिजे. जर ही त्यांच्यामध्ये वृत्ती असेल तर हे लोक कधीही कोणाला फसवणार नाही, आपल्या वाणीचा चांगलाच फायदा करतात. आणि जर ही त्यांच्याकडे इंटेलिजन्स कमी असेल तर नेहमी ते आपला स्वार्थ आणि कसं लोकांना त्रास होईल ह्या पद्धतीची वाणी असतात त्यांची. हे खूप वेगळे वेगळे स्टडी आहेत. जसं हा विषय खूप छोटा नाही, ऍक्च्युली खूप मोठा आहे. मला म्हणजे माझी बायको म्हटली की तुझं सेशन खरोखर अर्धा तास होणार आहे काय म्हणून. मी म्हटलं बुकलेवर क्लबचा रूल आहे, म्हटलं एक तासाशिवाय थांबून घेते मी पाठवतात घरी. त्यामुळं कारण तिला अनुभव आहे. तू बोललास की कधी टाइम समजे तुला कळत नाही, मी म्हटलं तसं तिथं होणार नाही, कारण समोर घड्याळ असते आणि तो वेळ बोलण्याचा असतो निघत जात असतो. पण हे तिथं आपण समजून घ्या, हे कळालं आहे. हे बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय फॅक्ट आहे. लॉजिकल माणूस आता तोच आहे. लॉजिकल माणूस ज्याचा चांगला आहे त्याच्याकडे भले भले आयडिया कशा चोरी करायचे तेच आहे. चोरी करणारा माणूस खुळा नसतो. फुल प्रूफ प्लॅन म्हणजे काय, पत्ता लागत नाही कसं चोरी केलं. लॉजिक स्ट्रॉंग आहे, बोलणं स्ट्रॉंग आहे, गोड बोलून लॉजिक लावून तुमच्याच घरात येऊन तुमचे सगळे काय. तर दॅट इज इंटेलिजन्स. म्हणजे त्यांना इंटेलिजन्स कळालंय त्या वाईट लोकांना कसं वापरायचं. आपल्याला कळत नाही की आपण कसं वापरायचं चांगलं आयुष्य जगायला. त्यामुळे आपण जर ह्या इंटेलिजन्सचा चांगला फायदा करून घेतला, बरोबर खूप गोष्टी जिथं आपण अडकलेला असो, मिसगाईड झालो असो, तर चांगल्या मार्गाने घेऊ शकतो. ओके, आणि हे लास्ट स्लाइड आहे टू कन्क्लूड. एक्सेप्ट पीपल ॲज दे आर, देर विल बी अ डिफरन्स. खूप लोकांना बदलत बसण्यात जाऊ नका. असं त्यांना जेनेटिकल इंटेलिजन्स असतो तो ॲक्वायर होऊ शकत नाही. ॲक्वायर होऊ शकते ना. मी मगाशी म्हटलं ना सर की ॲडॅप्टिव्हनेस जो असतो ना प्रत्येक मेंदूचा वेगळा आहे. एखादा ब्रेन खूप रिजिड असतोय, त्याला नवीन माहिती दिली तर त्याला वेळ लागतो प्रोसेस करायला. आणि दुसरी गोष्ट, त्याला फार शंका असतात त्या गोष्टीत. तो नेहमी प्रश्न विचारणार, हे असंच काय तसंच काय, सांगितलं तसं ऐकणार नाही आणि आपली बुद्धी फार घालणार त्याच्यामध्ये. आणि 4 दिवस करणार, 5व्या दिवशी बरोबर आहे का काय ते सांगून गेले. अशा वृत्तीमुळे काय होतं, बदल होत नाही. पण तोच मनुष्य जर सारखं फॉलोअप केला तर बदल होऊ शकतोय. पण ते मनात काय असते, तो ब्रेन काय असतोय, मला कळतंय, मला कोणाची गरज नाही, मला जास्त सांगू नका, किंवा मी करतोय तेच बरोबर आहे, या वृत्तीमुळे ते बदल होत नाही. आणि ज्यांचा अडॅप्टिव्हनेस खूप एक ऍव्हरेज लेवलला असतंय ते प्रॉपर मला सांगितलं ना मला करायचं. एक एक मुलं असतात बघा, माझ्या टीचरने सांगितलं मी करणार, मग ते काय आई वडील नाही म्हटले काय काही असू दे, मी हे केल्याशिवाय येणार नाही, आमच्या सरांनी सांगितले, आमच्या टीचरने सांगितले, मी हेच करणार, असं पण असते. आणि अजून एक स्टेज असते ज्याच्यामध्ये भरपूर जास्त अडॅप्टिव्हनेस असतो. म्हणजे ह्या लोकांचे निर्णय वरच्यावर बदलत असतात. कारण काय, ह्यांना प्रत्येक वेळा नवीन कोणतरी भेटतोय. आज मी तुम्हाला काहीतरी सांगितलं, हा बरोबर आहे, 6 महिने अजून कोणतरी भेटतोय, हा त्यांचं पण बरोबर वाटतं, ते पण फॉलो करतो, कुठल्याही ठाम निर्णयाला येते. त्यामुळे आपण मेंटरिंग आणि नर्चरिंग याच्यावर खूप लक्ष द्यायला पाहिजे. मेंटरिंग म्हणजे एखादा मेंटर असा असला पाहिजे ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आणि तो नीट गाईड करू शकतो. नर्चरिंग म्हणजे सांगितलेल्या गोष्टी अगदी व्यवस्थित तंतोतंत पालन केलं पाहिजे, त्यामुळे तो रिझल्ट येऊ शकतो. प्रत्येकाला 4 दिवसात रिझल्ट येईल असं नाही. एखाद्याला खरोखर 4 दिवसात येईल, एखाद्याला 40 दिवस लागतील आणि खरोखर एखाद्याला 400 दिवसही लागू शकतात. कारण त्या ब्रेनवर डिपेंड आहे, त्या स्पीडवर डिपेंड आहे, त्यांच्या रिजिडिटीवर डिपेंड आहे, ते किती अडॅप्ट होऊ शकतात त्याच्यावर डिपेंड आहे. असं सगळं होत असते. ओके, तर जशी लोक आहेत तसे ऍक्सेप्ट करा, खूप बदल करायला जाऊ नका, नाही तर आपल्याला त्याचा त्रास होतो. ओके, काय बोलतच नाही बाबा, हा माणूस किती सांगायचा कंटाळा आला, फ्रस्ट्रेशन तुम्हालाच आहे, त्यामुळे तो माणूस मजेत आहे, काय तर करा. त्यामुळे कधी कधी लोक आहेत तसे ऍक्सेप्ट करूनच पुढे जायला पाहिजे आपल्याला. ओके, व्हॉट विल हॅपन इफ ऑल पीपल आर सेम इन द हाऊस, ऑफिस ऑर सोसायटी? काय होईल, सगळे लोक सेम, सगळे बोलबच्चनच, काय करणार, कुणाचा ऐकणार? म्हणून निसर्गानं ती बरोबर निवड केलेली आहे, तो विभाजन केलेला आहे. जे लोक जे काम करतात ते करू देत बरोबर. प्रत्येकाला एका साच्यात घालायला गेला कोण दुसरे काम करणार. उदाहरणार्थ मी बोलत बसलो, ऐकणार कोण? सगळे ऐकणार होते, त्या बोलणार कोण? त्याची वेगवेगळी ऍक्च्युली निसर्गाचा हा बॅलन्स रूप आहे. म्हणून जसं चाललंय तसं बरोबर जायला पाहिजे. थोडा प्रमाणात मिसयूज होऊ शकतो, थोडंफार होऊ शकतो, पण जसे लोक आहेत ना, जर समजा सेम झाले तर खूप तक्रार होतो. म्हणजे माझा एक मित्र आहे, ज्या वेळेला लग्न ठरलं ना त्याचा, तो फार खुश होता. 36 पैकी 36 गुण मिळाले. म्हणतात माझा गुलाबी कलर आवडते, तिला पण गुलाबी आवडते.
तिला पाऊस आवडतोय, मला पण पाऊस आवडतोय. हे सगळे एवढे जुळायला लागले की नाही, नंतर त्या गोष्टीचा ना कंटाळा यायला लागला. सगळं जुळतंय आमचं, काय वेगळं काय आहे का नाही म्हणून. त्यामुळं काय आहे की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते मला माहिती तू काय विचार करत तेच चाललंय डोक्यात, वेगळेपणा काय राहत नाही. त्यामुळे म्हणजे माझं असं वैयक्तिक मध्ये थोडासा डिफरन्स असला पाहिजे, तिथं मजा येते. कारण मी जिथं कमी आहे तिथं माझे पार्टनर सांगू शकतो, जिथं पार्टनर कमी तिथे मी सांगू शकतो. आणि ऑफिस पण असंच असते, जॉब पण असाच असतोय आणि समाज पण तसंच असलं पाहिजे. सगळ्या प्रकारचे लोक मिक्स असले नंतर त्याच्यात मजा आहे, एका पद्धतीचे उपयोग नाही. ओके, तिसरा पॉइंट टू कन्क्लूड आहे, लास्ट पॉइंट आहे की कीप अडॅप्टिंग युअरसेल्फ बिकॉज देयर इज ऑलवेज चान्स फॉर डेव्हलपमेंट. प्रत्येक वेळेला आपल्याला थोडं थोडं बदल करत राहा. कारण जसं तुम्ही म्हटलं की अक्वायर करायला स्कोप आहे. असं नाही की कुठला माणूस बदलू शकत नाही, जर मन गट केलं तर सगळं बदलू शकते. मग ते कसाही त्याचा अडॅप्टिव्हनेस असेल, पण तितकं गंभीरपणे घेतलं पाहिजे, तेवढं व्यवस्थित ट्राय केलं पाहिजे. 4 दिवस बघतो म्हणते की काय होतं, त्या ऍटिट्यूडवरच कळते. बघतो करून म्हटलं की होत नाही काय, मी करणारच म्हटलं ना. ते मराठी भाषा खूप चांगली आहे. म्हणजे काय, आता एखाद्याने मला सांगितलं करणार काय, करणार की करणारच म्हटल्यावर किती वजन आहे. मी करणारच आणि मी करणार. कसं वाटतं, कुठलं बरं वाटतं? मुलांकडून ऐकायला बरं वाटतं ते करणार काय, करणार का, करणारच, मग मजा येते. त्याचं फार महत्वाचं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट या वेळेला अभ्यास कसा, अभ्यास नीट मान घेणारच, ला मत आहे. त्या चं वजन आहे ना, तो कॉन्फिडन्स दाखवते की करणारच बाबा, हा करणार म्हणजे हा काय नाही करणार, करायला लागतं. तर अशा पद्धतीने आपण हे कन्क्लूड करू शकतो. ओके, तर मला वाटतं हे फक्त आपल्या ऑफिसचं आहे. संस्कृती एज्युकेअरची गेल्या 8 वर्षापासून कार्यरत आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही समाजाला मदत करत आहोत. पर्सनल काउन्सिलिंग, पॅरेंट चाइल्ड काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, पर्सनल कोचिंग, मेंटल हेल्थचे, मानसिक स्वास्थ्य खूप वर्कशॉप्स वगैरे आपण घेतो. मुलांसाठी वर्षभराचे वर्कशॉप्स असतात, पालकांसाठी वर्कशॉप्स असतात, सेल्फ डेव्हलपमेंट वर्कशॉप्स असतात. असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि आम्हाला खूप म्हणजे मला वैयक्तिक खूप समाधान होते की ज्या पद्धतीने आपण लोकांशी डील करतो. आणि रोज एक नवीन स्टोरी असते, रोज नवीन नवीन लोक भेटतात, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विचारांचे असतात. तर त्यांच्याशी बोलायला पण खूप बरं वाटतंय मला, त्यांची मतं ऐकायला बरं वाटतात. आणि त्यांना जेव्हा आपण समजून सांगतो तर त्यांना एक रिव्हिलेशन होतं की हा बाबा मला आज काहीतरी वेगळं कळालं, ते मला कधी ऐकलं नव्हतं. तर अशा पद्धतीने माझी इच्छा आहे की आपण पुढे जात राहूया. आणि हे जे हॉवर्ड गार्डनरचं बुक आहे, मी खरोखर तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही प्लीज वाचा. ओके, या बुकमध्ये इतकं दिलेलं आहे ना, आणि खरोखर पुढच्या पिढीसाठी तर खूप मस्त आहे. आधी तरी झालं गेलं ठीक आहे म्हणू शकतो, पण उद्याच्या पिढीला कसं आहे, ते लॉजिकल मुलं आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीत का कशाला विचारायची खूप हौस असते. आणि ते चांगलं आहे ऍक्च्युली, विचारायला पाहिजे प्रश्न. जपनीज एक कॉन्सेप्ट आहे, कुठल्याही प्रश्नाला ना 5 वेळा जर का विचारला तर त्याचं उत्तर मिळते असं म्हणतात. तर त्यांनी प्रश्न विचारला तर चांगली गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या अशा इनोव्हेशन ऑलरेडी केलेल्या आहेत. हे 1982चं बुक आहे, ते तेव्हाच लिहिलेलं आहे. तर आपण वाचलेलं नाही, हे आपला प्रॉब्लेम आहे. तर त्याची माहिती जर मिळाली तर खूप लोकांचे प्रश्न सुटतील, करिअर चांगले होतील, नातेसंबंध चांगले होतील, आणि स्वतःला वैयक्तिक आयुष्य जगण्यात खूप महत्व वाटतं. ओके, तर मला आज इथं संधी दिल्याबद्दल बुक लव्हर्स क्लबचा, लोकमान्य ग्रंथालयाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. सगळे जे आपले आहेत, चैतन्य आहेत, किशोर सर आहेत, बाकी जे मॅनेजमेंट सर आहेत, हे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. आणि तुम्ही सगळेजण भर पावसात आला इकडं, त्यामुळे मनापासून तुमच्या सगळ्यांचं अगदी आभार मानतो.